शिवगोरक्ष दत्त माऊली. जोगन विठामाई. निवेदक योगी ज्ञाननाथजी रानडे, पुणे. शब्दांकन कैलासवासी गोविंद गोखले आणि श्री अरुण गोखले, पुणे. मुक्त अभिवाचन श्री नरेश सराफ, पुणे. एखादा दिवस असा उगवतो की त्याची स्मृती अंतःकरणावर कायमची कोरली जाते. त्या दिवशीही तसंच झालं. सहज मनात आलं आणि आमची पितापुत्रांची जोडी सद्गुरू योगी श्री शंकर महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी गेली. योगायोग असा की तो दिवस दुर्गाष्टमीचा होता. समाधीस्थानी महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक चालू होता. दुर्गाष्टमीला दर्शनाचा अपूर्व लाभ लाभला. तीर्थप्रसाद घेऊन प्रसन्न अंतःकरणानं आम्ही परत फिरलो. घरी येण्यापूर्वी पुन्हा मनात आलं कुटीत जावं, सद्गुरू हरिनाथजींचं दर्शन घ्यावं. दादांच्या बरोबर म्हणजे श्री बा ना रानडे उर्फ योगी ज्ञाननाथजी यांच्याशी 4 शब्द बोलावे, आदेश करावा आणि मगच घरी जावं. वेळ होता म्हणून तिकडे गेलो. वेळ सकाळची 9:30, फार तर 10 वाजायला आलेले. कुटीत जाऊन दर्शन घेतलं आणि दादांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. पुढच्या हॉलचा दरवाजा लावलेला होता, पण आतून कडी लावून घेतलेली नव्हती. दादा कुणाशी तरी बोलत होते. ज्ञाननाथजींना आम्ही प्रेमाने दादा म्हणत असू. संवाद ऐकू येत होता, पण दरवाजा आणि भिंत यामधील 4 बोटांच्या फटीतून ती दुसरी व्यक्ती दिसत नव्हती. आम्ही दारावर टकटक केलं. कोण आहे? दादांनी विचारलं. उत्तर न देता आम्ही दरवाजा ढकलून आत डोकावलो. श्री सद्गुरू शंकर महाराजांचे परमशिष्य डॉक्टर धनेश्वर दादांच्या बरोबर बोलत बसलेले होते. आम्हाला पाहताच म्हणाले, या या या, अगदी वेळेवर आलात. न बोलावता न सवरता अगदी बोलावून घेतल्यासारखे आलात. छान झालं. माझं एक काम आहे तुमच्याकडे, जरा बसा. आम्हाला बसायला सांगून ते दादांच्याकडे वळून म्हणाले, बापू काय म्हणत होतास? मी असं म्हणत होतो आप्पा, पूर्वसुकृताची जोड असल्याशिवाय त्या व्यक्तीला महत्त्व प्राप्त होत नाही. मग ते एका जन्माचं असो किंवा अनेक जन्मांचं. बहिणाबाईंचंच उदाहरण घ्या ना. ही तुकाराम शिष्या बहिणाबाई, अक्षरशः अशिक्षित अडाणी बाई, पण काव्य पहा तिचं, तोड नाही. देवाला काय म्हणते माहीत आहे? 13 योनीत 13 जन्म घेऊन तू मला सुखदुःखाचे खूप चटके दिलेस, पण मी कधी तुझ्याकडे ऐहिक सुखाची याचना केली नाही, कारण मला तुझ्याशिवाय काही नको आहे. आता तर काय मानवी देह दिला आहेस, आता तुला मुळीच सोडणार नाही. वाटेल ते कष्ट करीन, साहीन, हवा तेवढा छळ झाला तरी सोसेन, पण तुझी प्राप्ती करून घेईन. आप्पा मला सांगा, इतका निष्ठावान भक्त आणि त्यातल्या त्यात महिला भक्त आहे कुणी? म्हणजे सध्याच्या जगात 100-150 वर्षात? आहे बरं बापू, आहे. 100-150 कशाला, अगदी 50-500 वर्षापूर्वीच अशी एक साध्वी झालेली आहे. कुठं माहीत आहे? अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावापासून 12 मैलावर मुखेड तालुक्यात कोऱ्हाळे या खेडेगावी जन्म घेतलेली जोगन विठामाई. ठाऊक नाही तुला? नाही कशी, चांगली माहीत आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे शिष्य हरिभाऊ कुलकर्णी यांनी त्या माईंच्यावर लिहिलेल्या ग्रंथही माझ्या संग्रही आहे. आणि हे सर्व माहीत असूनच मी तुम्हाला मुद्दाम प्रश्न केला. आता बोला. बोला? अरे बापू, बोलणारच आहे,
माझी खूप इच्छा आहे रे, या माऊलीचं सगळं आगळं वेगळं जीवनदर्शन भाविकांना सरश्रद्धांना कळावं, समजावं, एखाद्या छोटेखानी का होईना पण पुस्तक रूपानं प्रकट व्हावं. तर मग ती कामगिरी या दोघा पिता पुत्रांवर सोपवून टाका आप्पा. तुमची इच्छा निश्चित पूर्ण होईल. फारच छान. सोपवून टाका म्हणजे काय, तुझ्यासमोर सोपवली असंच समज. मग अशी त्यांना मी माझं एक काम आहे तुमच्याकडं, जरा बसा असं म्हणून बसवून घेतलं. ते उगीच नाही बापू, माझी आजची भेट म्हणजे जवळजवळ निर्वानिर्वीचीच आहेस म्हणेनास का. सकाळी सद्गुरू श्री शंकर महाराजांचं दर्शन घेऊन आलो, शेवटचं. पुन्हा दर्शन होणे नाही. आज कुटीत तुझ्याकडं आलो, तेही शेवटचंच. पुन्हा भेट होणे नाही. एक इच्छा होती, जोगन विठामाईंचं जीवनदर्शन सर्वांना व्हावं. तळमळच होती. असं म्हणेनास का. तोही प्रश्न चुटकीसरशी सुटला. बस, यासारखं सुख नाही. पितापुत्रांनो, या पुढे या. माईंचं जीवनदर्शन भाविकांसाठी तुम्ही लिहा आणि माझी इच्छा पुरी करा. माझ्या सद्गुरूंचा आणि माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आम्ही उभयतांनी पुढं होऊन डॉक्टर धनेश्वरांना नमस्कार केला. त्यांचा आशीर्वादाचा हात मस्तकी पडताच धन्य वाटलं. डॉक्टर जाण्यासाठी उठले. दादाही उठले. हातात हात घालून उभयतांनी नमस्कार प्रतिनमस्कार केला. ती शेवटची भेट आम्ही डोळे भरून पाहिली. 2 दिवसांनी आम्ही पुन्हा दादांच्याकडे गेलो. अवतरणिकेसह 53 अध्यायांचा आणि 415 पृष्ठांचा ग्रंथच त्यांनी आमच्या हातावर ठेवला. श्री गुरु प्रेमामृत या नावाचा तो ग्रंथ आम्ही कुतूहलानं पाहिला आणि विचारलं, दादा, कोण हो हे हरिभाऊ सेवेकरी? नाही लक्षात आलं तुमच्या? जरा आठवा. 7-8 वर्षापूर्वी तेव्हा कुटी आपली पत्र्याची होती. साठीच्या घरातील एक गृहस्थ रामदासी पद्धतीची छाटी नेसलेले. 7-8 वर्षापूर्वीचा तो एक प्रसंग आमच्या डोळ्यासमोर साक्षात उभा राहिला. खरोखरच तेव्हा कुटी पत्र्याचीच होती. कुटीत अगदी मोजकीच म्हणजे 7-8च माणसं होती आणि एका पाहुण्या व्यक्तीचं आगमन झालेलं होतं. वेळ संध्याकाळची होती. वय 60च असावं. डोक्यावरचे पांढुरके लांब केस मानेवर रुळणारे, दाढी मिशीही पांढुरकीच, कपाळपट्टी रुंद, नाक सरळ तरतरीत, डोळे मोठे तेजस्वी, तेवढेच प्रेमळ पण. बोलणं अगदी हळुवार, लाघवी, परखड, पण कुणाचंही अंतःकरण दुखवलं जाणार नाही इतकं प्रेमळ. 6-6.5 फूट उंची, गळ्यापासून गुडघ्यापर्यंत रामदासी पद्धतीची छाटी नेसलेली अशी ती व्यक्ती सतरंजीवर बसलेली होती. त्या सतरंजीवर पुढे एक पाट, पाटावर गादी आणि गादीवर एक तसबीर, ती सुद्धा फणेरी पेटीसारखी, म्हणजे कुठेही ठेवताना टेकण शोधण्याची आवश्यकता नसलेली. दोन्ही बाजूला 2 उदबत्त्या मंद मंद जळणाऱ्या. आम्ही बारीक डोळे करून खूप निरीक्षण केलं, पण ती तसबीर कुणाची होती हे कळालंच नाही. कुटीतलं वातावरण स्तब्ध, मंडळीही स्तब्ध, ज्ञाननाथजीही स्तब्ध आणि आम्हीही स्तब्ध. थोडा अवधी उगीचच मोठा वाटत होता. त्या व्यक्तीनं एक दीर्घ श्वास सोडला. हळूहळू डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं. तसबरीकडे पाहून ती व्यक्ती म्हणाली, माई, हरीला तहान लागली आहे, थोडं पाणी पिऊ दे त्याला. आज्ञा मिळाली असावी. त्या व्यक्तीनं पाणी घेतलं. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा तसं तसबिरेला दाखवून पिऊन टाकलं. दाढी मिशावरून हात फिरवीत ती व्यक्ती पुन्हा म्हणाली, माई, हरीला बहिर्दिशेला जायचं आहे, जाऊन येऊ दे. आणि साठीच्या घरातील पण संपूर्ण बालकावस्थेत वावरणारी ती व्यक्ती उठली आणि लोटाभर पाणी घेऊन बहिर्दिशेला निघून गेली. भारावून गेलेले ज्ञाननाथजी म्हणाले, पाहिलं, हे सगुण भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक. गुरु शिष्याची अनेक नाती तुम्ही पाहिली असतील, पण असं माय लेकराचं आगळं नातं आहे का कुठं आढळलं? पण आज तुम्ही समक्ष पाहत आहात. साठीतील हा देह माईंची आज्ञा घेऊन पाणी पितो, आज्ञा घेऊन बहिर्दिशेला जातो. ही भक्ती सामान्य भक्ती नव्हे, खरोखरीच अतर्क्य आणि अद्वितीय आहे.
ह्या व्यक्तीचं नाव आहे हरिभाऊ कुलकर्णी सेवेकरी आणि या व्यक्तीच्या आराध्य दैवताचं नाव आहे जोगन विठामाई. 7-8 वर्षापूर्वीचा तो प्रसंग जसाच्या तसा आमच्या दृष्टीसमोर उभा राहिला. आम्ही ओळख पटल्याचं दर्शवताच दादांना आनंद झाला. ते आम्हाला म्हणाले, डॉक्टर धनेश्वरांना विठामाईंचं एक आगळं वेगळं जीवनदर्शन अभिप्रेत आहे. त्या दृष्टीनं मी काही खाणाखुणा काही अध्यायांवर केलेल्या आहेत आणि त्यांचा मागोवा घ्या. तुमचा लेखन कार्याला निश्चितच उपयोग होईल. आता लेखन कार्याचा शुभारंभ होऊ द्या. माझाही आशीर्वाद, आदेश. तो ग्रंथ आम्ही वाचला, पुन्हा पुन्हा अभ्यासला, खाणाखुणांचा मागोवा घेतला. डॉक्टर धनेश्वरांच्या इच्छेनुसार त्यांचाच दृष्टिकोन सदैव डोळ्यासमोर ठेवून पाहिला आणि आम्हाला जे आगळं वेगळं दर्शन घडलं तेच सश्रद्ध वाचकांसाठी सादर केलं आहे. साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या मराठी मातीत अनेक व्यक्ती अशा होऊन गेल्या आहेत की ज्या आजही आपल्या कर्तृत्वानं मोठ्या दिमाखात आपलं स्थान सुशोभित करीत आहेत. आळंदीची ज्ञानेश्वर माऊली, देहूचा तुकावाणी, पंढरीचा नामदेव, पैठणचा एकनाथ आणि त्याचबरोबर नामयाची दासी जनी, तुकाराम शिष्या बहिणाबाई, संत कान्होपात्रा या मालिकेत बसेल असंच व्यक्तिमत्व असलेली जोगन विठामाई सुद्धा. साईबाबांची शिर्डी, उपासनी बाबांची साकोरी आणि विठामाईंची कोऱ्हाळे नगरी. कोपरगावापासून 6 कोसांवर असलेले कोऱ्हाळे हे एक छोटेखानी गाव. या गावात एक पुराणिक बुवा राहत होते. श्रीधर बुवा हे त्यांचं नाव. पुराण सांगावं, भगवत भजनात रममाण होऊन जावं, कथा कीर्तने प्रवचने करावी हाच त्यांचा व्यवसाय. त्या सश्रद्ध भक्ताची विठामाई ही मुलगी. जन्माबरोबरच आपल्या मातापित्यांकडून भक्तीचा वारसा घेऊन आलेली. आपल्या मातोश्रींना दिलेल्या वचनपूर्तीसाठी श्रीधर बुवांनी आपल्या मुलीचे लग्न ब्रह्मदेव नावाच्या एका 40 वर्षे वयाच्या इसमाबरोबर लावून दिलं आणि त्यावेळी विठामाईंचं वय होतं अवघं 5 वर्षाचं. 5 वर्षाची नवरी आणि 40 वर्षाचा नवरदेव यांचा संसार सुरू झाला. प्रपंचाची गाडगी मडकी उभी राहिली. रांधावाढा, उष्टी काढा हे कर्म सुरू झालं. त्याबरोबर पतिसेवाही आलीच. परंतु हे सगळं करीत असताना विठामाईंच्या भजन नेमात कधी अंतर पडलं नाही किंवा त्यांच्या साधनेत तिळमात्र बदल झाला नाही. संसाराचे चटके परमार्थाच्या रस्त्यावर जास्तीत जास्त परिणाम करू लागले. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी घडू लागल्या. सुखदुःखाच्या या संमिश्र कालात आणखी एका आनंददायक गोष्टीची भर पडली. पण ते सुख त्यांना फार काळ लाभलं नाही. मुलगा झाला आणि गेलाही. वय होतं 14, फार तर 15. हा आघात त्यांनी पचवला. या आघातेनंही त्यांचं मन डगमगलं नाही. उलट भिक्षुकीवर भागेना म्हणून स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून संसाराला हातभार लावायला हवा म्हणून सुया दोरे, कवड्या माळा वगैरे विकण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. पुढे या सुया दोऱ्यांची जागा व्यवहारदक्ष विठामाईंच्या दुकानी गरजेच्या वस्तूंनी घेतली. मीठ, मिरची, तेल, गूळ इत्यादी वाणसौदा विकत असताना त्यांचा एका गोष्टीवर मात्र कटाक्ष होता आणि तो म्हणजे सचोटी आणि अत्यल्प नफा. विठामाई नुसती व्यवहारदक्ष होती असं नव्हे, तर ती दूरदर्शीही होती. तिचा दूरदर्शीपणा हा कधी तर मी म्हणणाऱ्या मुरब्बी व्यापाऱ्यांना सुद्धा खाली माना घालायला लावित असे. एकदा माईंनी 8 पोती ओवाच खरेदी केला. तेव्हा सगळ्यांनी त्यांचा उपहास तर केलाच, पण गंमत अशी घडली की पुढील वर्षी खूप थंडी पडून ओव्याची पिके नासून गेली आणि माईंनी खरेदी करून ठेवलेल्या ओव्याला चांगला भाव मिळाला. असंच आणखी एकदा त्यांनी खरेदी केलेल्या 2 गाड्या तंबाखू बाबतीतही घडलं. अशा रीतीनं संसार प्रपंच चालवत असताना लाभणारे सुखाचे 4 दिवस मात्र फार काळ टिकले नाहीत. एके दिवशी निष्ठुर दैवानं त्यांच्या सौभाग्यावरच घाला घातला. बालवयातच वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली, पण त्यांचे मनोधैर्य अचल होतं.
पती निधनानंतरच्या 10 दिवसातही त्यांचा भजनाचा नेम मोडला नाही. भक्ती ढळली नाही की देवावरची श्रद्धाही कोलमडून पडली नाही. अपार दुःखातही परमेश्वराला आळवणारी धन्य धन्य ती विठामाई आणि धन्य त्यांचं मनोधैर्य. निंदकाचे घर असावे शेजारी किंवा चंदनाच्या झाडाला सापांचे विळखे असणारच, या उक्तीप्रमाणे वृद्ध पतीची तरुण विधवा पत्नी हा गावातील टवाळखोरांचा एक विषय झालेला होता. तरी पण माईंची पतिनिष्ठा आणि ईश्वरभक्ती याची खरीखुरी ओळख पटलेली काही माणसं होती नाही असं नाही, पण तुलनेत काकदृष्टीचे टवाळखोरच जास्त होते. परमार्थाची ओढ असलेल्या माईंनी व्यापारात प्राप्त झालेली पुंजी काशी यात्रेसाठी खर्च करावा याचे ठरवले आणि बेत नक्की होताच त्या तयारीला सुद्धा लागल्या. माई काशी यात्रेला जाणार ही बातमी टवाळखोरांना समजताच त्यांच्या जिभांना आणखी फाटे फुटले. माई काशी यात्रेला देवदर्शनाचा जात नसून पोटचं पाप पाडण्यासाठी जात आहे असा कांगावा करायला त्यांनी कमी केलं नाही. माईची बालमैत्रीण बयाबाई हिला हा सगळा प्रकार कळताच तिचा राग अनावर झाला आणि ती जननिंदा तिनं माईंच्या कानावर घातली. ती ऐकून माईंना सुद्धा वाईट वाटलं, पण यथोचित वेळी आपण सर्वांची कान उघडणी करू असं सांगून त्यांनी बयाबाईची समजूत घातली. जननिंदेची पर्वा न करता धैर्यशील माई आपली काशी यात्रा करून परत आल्या. मावंद्याला पंचक्रोशीतील सर्वांना त्यांनी जेवू घातलं आणि रात्री श्रीराम मंदिरात भजनासाठी उभं राहून भजन ऐन रंगात आलं असताना ते मध्येच थांबवून माई म्हणाल्या, प्रभू श्रीरामा, मी काशी यात्रेला गेले होते की पोटचं पाप पाडायला गेले होते हे तू एकटा जाणतोसच. तरी परंतु माझ्यावर तसा आरोप केलेल्या माझ्या बांधवांना तू क्षमा करावीस. अपकाराची फेड उपकारानं करायची ही माईंची कृती पाहून निंदकांनी सुद्धा लाजेनं माना खाली घातल्या. खरोखर स्त्रिया या अबला नाहीतच, त्या सदैव सबलाच आहेत, पण हे कर्तृत्व त्यांनी स्वतः दाखवलं तरच. माईंनी स्वतः तसं दाखवून जणू काही चालू युगात वावरणाऱ्या स्त्रियांना हे एक आदर्श उदाहरणच घालून दिलं आहे. ब्राह्म्य मुहूर्तावर उठून एकांतात भजन करावं, प्रातर्विधी उरकून मातापित्यांना वंदन करावं, नंतर स्नान जपजाप्य करून दुकानदारी करावी, दुपार झाल्यावर पुन्हा स्नान करून पूजा करावी, त्यानंतर भोजन करावं, थोडी विश्रांती घेऊन पुन्हा दुकानदारी करावी आणि दिवे लागणीच्या आत दुकान बंद करून भगवंतापुढं भजनासाठी उभं राहावं, अशी त्यांची दिनचर्या होती. आपला एकही क्षण त्यांनी नामस्मरणाशिवाय व्यर्थ दवडिला नाही. त्यांच्या साधकीय अवस्थेत त्यांना कुणी खास असा गुरु नव्हता. नाही म्हणायला श्री समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे नेटका प्रपंच करणाऱ्या विठामाईंना नाशिकच्या श्री मुरलीधर मंदिरातील श्री हरिभाऊ संत यांचा अनुग्रह मिळाला होता. प्रतिवर्षी पंढरीची वारी, कधीमध्ये आळंदी त्र्यंबकेश्वर असा घालून दिलेला नियम त्यांनी सातत्याने पाळला. माईंना टाळ, विणा आणि मृदुंग वाजवण्याची कला अवगत होती. ती त्यांनी आणखी काही आवडीच्या मंडळींना शिकवली आणि आपलं भजन मंडळ समृद्ध केलं. मुखावाटे भजन आणि अंतःकरणात ध्यान अशा अवस्थेत सदैव चालणारं माईंचं भजन असं काही रंगायचं की रात्रीचं भजन पहाटे संपलं तरी ऐकणाऱ्यांचे कान तृप्त होत नसत. काळ वेळाचे भान सोडाच, पण स्वतःचंही भान मंडळी विसरून जात. माईंच्या भजनाचं वैशिष्ट्य असं असते की त्या एकदा म्हटलेला अभंग पुन्हा कधी म्हणत नसत. नित्य नूतन अभंगांनी भजनानंद द्विगुणित होत असे. जवळजवळ 100-150 गवळणी आणि 500वर अभंग त्यांना मुखोद्गत होते. भजनरंग एवढी उंची गाठी की माई देहभान विसरून नाचू लागत, फेर धरीत, फुगड्यासुद्धा खेळत आणि त्यावेळी स्त्री पुरुष हा भेद मानायला त्या देहभानावर नसत. आणि नेमकी हीच गोष्ट लोकनिंदेला खतपाणी घालायला कारणीभूत होत असे. टवाळ लोक त्यांची कुचाळकी करीत, निंदानालस्ती करीत, पण माईंना मात्र या गोष्टीचं दुःख कधीही वाटलं नाही. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण प्राप्त होत नाही. तसे लोकनिंदेचे आघात सहन केल्याशिवाय भक्तीचे बळ वाढणार नाही आणि ते वाढावे म्हणूनच ही भगवत योजना असेल असंच त्या मानीत.
कुणा एका कुलकर्णी नावाच्या बाईने स्वतःच्या मरणासंबंधी गोविंदाला प्रश्न केला होता आणि त्यानेही तुझा देहांत उदयिक माध्यानी आहे असं सांगितलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते भविष्य तंतोतंत खरंच ठरलं. असा हा रमलविद्या पारंगत गोविंदा म्हणजे माईंचा सख्खा धाकटा भाऊच. एकदा, अरे गोविंदा, ह्या विठाबाईचा भाग्योदय तरी पहा रे, असा घरच्या सर्वांनी आग्रह धरला. तेव्हा त्याने जे भविष्य कथन केले ते पुढील प्रमाणे. माईंच्या मुखाकडे पाहून तो म्हणाला, तू पूर्वीची योगभ्रष्ट, परिप्रारब्ध वसे भोगीसी हे कष्ट, तथापि पुढे अतिउत्कृष्ट कार्य होणार तव हस्ते. उद्धरशील दोन्ही कुळे, गुरुनिष्ठा भाव बळे, प्रभुकृपा तुझवरी सहजी वळे, निष्ठा देखोनी आगळे. सत्पुरुष म्हणून पूजन होईल तुझे देवा समान, धन्य धन्य तू भाग्यवान, भगवत प्रिय होशील पै. ही भविष्यवाणी ऐकून घरच्या सर्व मंडळींना अतिशय आनंद झाला. माईंनी मात्र ती भविष्यवाणी सदैव हृदयीत साठवून ठेवली. असेच काही दिवस लोटले आणि माईंच्या जीवनात भाग्याचा अरुणोदय झाला. कोऱ्हाळ्यापासून 7-8 मैलावर असलेल्या वावी ह्या गावी आठवड्याचा मोठा बाजार दर मंगळवारी भरत असे. माई त्या ठिकाणी बाजारासाठी जात, मोठी खरेदी करीत. संध्याकाळ झाली की बैलगाडीत सामान भरून आणि स्वतः घोड्यावर बसून कोऱ्हाळे गावी परत येत असत. परतीचा प्रवास सुरू झाला की भजन आरंभ करीत आणि कोऱ्हाळ्यापासून 4 मैलावर म्हणजे निम्म्या अंतरावर असलेल्या रूपीच्या ओढ्याजवळ आलं की आरती करून भजनाची सांगता करीत असत. असा हा नित्यक्रम बरीच वर्षे अखंड चालू होता. अशाच एका मंगळवारी त्यांनी बाजार करून बैलगाडीत भरला आणि गाडी मार्गस्थ केली. देण्या घेण्याचा हिशेब चुकता केला आणि त्यानंतर घोड्यावर बसून कोऱ्हाळे गावी त्या परत निघाल्या असताना मार्गाच्या जवळजवळ अर्ध्या अंतरावर म्हणजे त्या रूपी ओढ्यावरच त्यांचा घोडा अडला. तो धड पुढेही जाईना की मागही फिरेना, जागच्या जागीच नाचू लागला. माईंच्या भजनात एकदम खंड पडला. तो दिवस पौष शुद्ध एकादशीचा होता. बाजारचा दिवस म्हणजे मंगळवारच होता. वेळ करकरीत तिन्ही सांजेची. आजूबाजूला तर चिटपाखरूही नाही. पौषी एकादशीचं चांदणे थंड वातावरणात कोंदटून काळवंडलेलं. ओढ्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडी आणि रातकिड्यांचा किर्र असा आवाज. डाव्या हाताला एक उंच पिंपळ वृक्ष, त्याच्या पानांची सळसळ आणि पिंगळ्यांचा कलकलाट मनात भीती उभी करणारा. त्याचवेळीच भरीसभर म्हणून झालेला घुबडाचा गुदकार, सर्वांगावर काटा उभा करणारा. उजव्या हाताला जरा लांब अंतरावर जळणारे एक प्रेत म्हणजे रूपी ओढ्याची ती जागा स्मशानाची आणि तेथूनच पुढे जाण्याचा रस्ता. खरं म्हणजे तो रस्ता माईंच्या परिचयाचा, पण त्यांचा घोडा आजवर कधीही अडला नव्हता, कधीही थांबला नव्हता. मग आत्ताच काय झालं त्याला? तो का अडला? कुणी अडवलं त्याला? माईंनी आजूबाजूला पाहिलं, कोणीही नव्हतं. त्यांनी घोड्याची मान खाजवली, त्याला थोपटलं, चुचकारलं आणि पुढे जाण्याची आज्ञा केली. पण त्या मोक्या इमानी जनावरानं त्यांची आज्ञा मानली नाही. तो फक्त जागच्या जागी नाचतच राहिला. माईंच्या मनी भूतपिशाच्याची कल्पना चाटून गेली, पण क्षणभरच. चटकन त्यांनी स्वतःला सावरलं. भयभीतीचा लवलेशही न दर्शवता खड्या आवाजात सवाल केला, माझा घोडा अडविणारे आपण कोण? प्रत्युत्तरासाठी कान सुचलेले होते. प्रत्युत्तर कोण देतंय ते पाहण्यासाठी डोळे उत्सुक झाले होते, पण पटकन उत्तर मिळालं नाही. थोडा वेळ वाट पाहून माईंनी पुन्हा तोच सवाल खड्या आवाजात केला. कुणीच दिसलं नाही, पण एक धीरगंभीर वाणी मात्र त्यांच्या कानावर पडली. माई, तुझा भोळा भाव, शुद्ध भक्ती आणि अखंड नामस्मरण यावर आम्ही खुश झालो आहोत आणि मुद्दामच तुझा घोडा आणि पर्यायानं तुझा रस्ता आम्ही अडविला आहे. पण यामागचा हेतू? माईंनी पुन्हा खडा सवाल केला. उत्तरानं हेतू आहेच. आमचं कार्य स्वतःचं कार्य समजून अजन्म चालवीन असं वचन हवंय. पुन्हा एकदा कसोटीचा क्षणापुढे उभा राहिला, पण अतुल धैर्याची माई डगमगली नाही. ती ठासून म्हणाली, मी वचन द्यायला तयार आहे,
इतकंच नव्हे तर आत्मसमर्पणही करायला तयार आहे. पण आपण जे कोणी असाल ते दृश्य स्वरूपात प्रकट व्हा, हे घ्या वचन. कुणीही प्रगट झालं नाही, पण पुन्हा एकदा ती दरगंभीर वाणी त्यांच्या कानावर पडली. माई, तू धन्य आहेस. आम्ही नाथपंथीय, आमचं कार्य गुप्त असतं. तू वचन दिलंस, आम्ही संतुष्ट झालो. प्रत्यक्ष भेटीची मात्र आत्ता अपेक्षा करू नको. तूर्तः एवढाच प्रसाद. माईंच्या हाताला एका अज्ञात शक्तीचा स्पर्श झाला आणि त्यांचं सर्वांग आनंदाने फुललं. आश्चर्य म्हणजे घोडाही आपोआप पुढे चालू लागला. पुलकित झालेली मनाची अवस्थासुद्धा माईंनी चटकन सावरली. त्यांनी घोड्याचा लगाम खेचून त्याला उभा केला आणि पाठीमागं मान वळून धीटपणाने म्हटलं, थांबा स्वामी, तुम्हाला तुमच्या गुरुची शपथ आहे, निघून जाल तर. माझ्याकडून वचन घेतलं, पण तुम्ही मात्र वचनबद्ध झाला नाही. पुन्हा तोच धीरगंभीर आवाज निनादला, बोल माई, कोणतं वचन हवंय तुला? जे हवं असेल ते मागून घे. कसोटीचा दुसरा क्षण माईंच्या समोर उभा राहिला. क्षणभर विचार करून त्या गोड आवाजात म्हणाल्या, नाथ, तुम्ही समर्थ आहात आणि मी तर काय, एक सामान्य मानव, आपल्याशी वचनबद्ध झालेली एक सामान्य विधवा स्त्री. आपणही काहीतरी वचनबद्ध व्हावं असं मनात आलं म्हणून विचारलं. माई, आनंद वाटला. ज्यांनी आमच्याजवळ आत्मसमर्पण केलं त्यांचं सदैव रक्षण आम्ही करतच असतो. तो निश्चिंत राहा, तुझं रक्षण आम्ही सदैव करू. त्या आश्वासनानं माईंचं मन मोगऱ्यासारखं फुललं. त्या प्रसंगी माईंच्या ठिकाणी एखादा पुरुष असता तर पुरुषासारखा पुरुषसुद्धा त्याची बोबडी वळली असती, तोंडाला फेस आला असता आणि डोळे पांढरे झाले असते. पण माईंचं मनोधैर्य पुरुषालाही लाजवणारं होतं. घरी परत आल्यावर रूपी ओढ्याच्या तिठ्यावर घडलेली ती सर्व हकीकत माईंनी बयाबाईच्या कानावर घातली. ती ऐकल्यावर बयाबाई घाबरली आणि कोण, काय याचा विचार न करता तू वचनबद्ध झालीस तरी कशी, असा उलट प्रश्न त्यांनी माईंना केला. तेव्हा शांतपणानं माई म्हणाल्या, बया ऐक, जे नामस्मरणी रत तया पुढे न येतची भूत, ते नाथची होते निश्चित व्यर्थ शंका कासया. नाथपंथ जगी विख्यात, त्रिभुवनी झेंडा फडकत, इंद्रादी देव स्वये वंदित, जतिवर श्रीनाथासी. त्यांनी गुप्त राखिले नाव, परी आपणा तारी लापला भाव, आणि स्वये श्री सद्गुरुराव, भक्त रक्षण करील की. माईंना नाथांची पहिली आज्ञा झाली. माई, आज मंगळवार आणि पौष महिन्यातली एकादशी. फराळाचं तयार आहे, खाऊन विश्रांती घ्या. दमलात, हवं तर भजन करू नका. बयाबाई असं म्हणाली, मात्र माई हसून म्हणाल्या, भजन कधीच चुकायचं नाही आणि त्यातून आज एकादशी, शिवाय नाथांचा स्पर्श प्रसाद मिळालाय, भजन होणारच. एकादशीला सुरू होऊन रंगलेलं भजन द्वादशीची पहाट उजाडली तेव्हाच संपलं. पण त्याच क्षणी त्यांच्या कानावर शब्द पडला, येथून पुढे कधीही तराजू हातात धरायचा नाही, व्यापार धंदा एकदम बंद. विठामाईंपुढे पेच उभा राहिला. व्यापार धंदा बंद करून करायचं काय, खायचं काय, प्रपंच चालवायचा तरी कसा. दिलेल्या वचनाची त्यांना आठवण झाली. प्राण जाय परी वचन न जाई. यावेळी आठवल्या. एका क्षणात त्यांनी आज्ञापालनाचा निर्णय घेतला. उजाडताच त्यांनी तराजूला स्पर्श केला नाही. सर्व मालाची मोजदाद बयाबाई करवी करून तो सर्व माल त्यांनी विकून टाकला. कष्टानं उभी केलेली दुकानदारी मोडून टाकली आणि संसारी व्यापातून माई मुक्त झाली. आता उरला तो फक्त परमार्थ. विठामाईंच्या ऐवजी या ठिकाणी जर एखादी विठाबाई असती तर एकतर तिनं ही गोष्ट केलीच नसती, आणि जर केली असती तर आलेला सगळा पैसा बँकेत जमा करून मिळणाऱ्या व्याजावर खुश होऊन राहिली असती. पण विठामाईंच्या जीवनात तसं सुख नव्हतं. पुन्हा आज्ञा झाली, फक्त 500 रुपये जवळ ठेव, योग्य वेळी योग्य कारणासाठी त्याचा विनियोग करावयाचा आहे. बाकीचा सर्व पैसा दान करून टाक. माईंनी ही आज्ञासुद्धा शिरसावंद्य मानली. वृत्तीच्या अधीन असलेल्या मनाची वाटचाल निवृत्तीकडे झुकली आणि ही निवृत्ती कृतीत उतरते की नाही हे पाहण्यासाठी नाथांनी तिसरी आज्ञा केली. गावाच्या वेशीवर 1.25 महिना एकटीने राहा आणि साधना कर.
गावाच्या वेशीवर एकटीनं राहायचं, जीवाभावाच्या बयेची सुद्धा साथ घ्यायची नाही. वेशीवर भूताखेतांचा सुळसुळाट. एक वेळ ती भूतं परवडली, पण तारुण्यानं मुसमुसलेल्या अनाथ देवावर कुण्या पापी चांडाळाची धाड पडली तर? मनात आलेले विचार अंगावरचं झुरळ झटकावं तसे त्यांनी झटकून टाकले. आपण सद्गुरूंना वचन दिलंय, आत्मार्पण केलंय, आता या देहाचे रक्षक तेच. ही एकच एक भावना हृदयी बाळगून माईंनी साहस केलं. भीती हा शब्द त्यांना कधी शिवलाच नव्हता. गावच्या वेशीवर पर्णकुटी बांधून त्या खुशाल तेथे जाऊन राहिल्या. रात्रीच्या वेळी शुद्ध पक्षाच्या चांदण्यात हातातील एकतारीच्या संगतीत माई भजनानंदात तल्लीन होऊन जात, तेव्हा पर्णकुटीच्या बाहेर हरणांचे कळप जमत असत. तर कृष्ण पक्षातील कृष्ण छायेत वेशीवरची भूते पिशाचे पर्णकुटी बाहेर नंगा नाच करीत. इतकंच नव्हे तर एकदा नाथांनीच अक्राळ विक्राळ रूप धारण करून माईंना त्यांच्या साधनेपासून परावृत्त करण्याची परीक्षा घेतली होती. पण निडर माईंनी नाथांना दिलेला शब्द खाली पडू दिला नाही. नाथ परीक्षा घेत होते आणि माई उत्तीर्ण होत होत्या. 1.25 महिना संपला. नाथांनी पुन्हा आज्ञा केली, या वेशीपासून जवळच सखाराम सोनाराचा मळा आहे, त्या मळ्यात औदुंबर आहे, त्याला पार बांध, श्री दत्तपादुका स्थापन कर आणि तेथेच राहा. माईंनी ती आज्ञासुद्धा तंतोतंत पाळली. मध्यरात्री स्नान करून ओले त्यानं व्यंकटेश स्तोत्राचं पारायण त्यांनी सुरू केलं. पारायण सुरू झालं की छोटे मोठे नाग साप अवतीभोवती जमा होत फुत्कार करीत, पण माईंची बैठक कधी मोडली नाही. सतत 40 दिवसांची ही उपासना खंड न पडता पूर्ण झाली. समाप्तीच्या दिवशी एक नवल घडलं. एक अत्यंत तेजस्वी ऐश्वर्य संपन्न स्त्री माईंच्या पुढं प्रगट झाली आणि त्यांच्या हातावर एक वस्तू ठेवून म्हणाली, उद्या पुन्हा येऊन मंत्र सांगेन. धूप दाखवून तो मंत्र 108 वेळा जपायचा. जे मागशील ते मिळेल. जगात महान धार्मिक म्हणून तुझा लौकिक वाढेल. माई काही कच्च्या गुरुची चेली नव्हती. श्रीमद भागवताच्या श्रवण पठनानं मिळालेलं ज्ञान जागृत होतं. मुखोद्गत असलेलं एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद त्यांना क्षणात आठवलं. ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून सिद्धी आहे आणि तिनं देव केलेली ती वस्तू म्हणजे एक सिद्धी कळा आहे. हे पूर्ण ओळखून विरक्त माईंनी त्या वस्तूचा अंगीकार करायला विनम्र नकार दिला. कारण रिद्धिसिद्धीत मन अडकलं तर ते शुद्ध भक्तीपासून दुरावतं. अलिप्ततेची जागा लिप्त होते आणि प्रगतीकडून निघालेला साधक हा नेमका त्याच ठिकाणी घसरतो याची माईंना पूर्ण कल्पना होती. रागावलेल्या सिद्धीनं राख रांगोळी होईल अशी शापवाणी उच्चारून पाहिली, पण माईंचं स्थिर मन स्थिरच होतं. हा सर्व प्रकार अदृश्य रूपाने पाहणारे नाथ मात्र माईंची निस्पृहता पाहून मनोमन संतोषले. माई आणखी एका परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. दुसऱ्याच दिवशी औदुंबराच्या उजव्या हाताला एक टुमदार देऊळ बांधलं आणि त्यात पांडुरंगाची मूर्ती स्थापन कर अशी आणखी एक आज्ञा नाथांनी दिली. 500 रुपये बाजूला ठेव असं का सांगितलं होतं याचा उलगडा क्षणात झाला. आज्ञेप्रमाणे मागे ठेवलेले ते पैसे खर्च करून माईंनी एक छोटंसं पण सुंदर मंदिर बांधवून घेतलं. पण त्यावर सुबकसा कळस चढवण्याचा 2दा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला. माईंना वाईट वाटलं. त्यांनी मौन आणि उपोषण सुरू केलं. तेव्हा 21 गावात भिक्षा मागावी तरच कार्यसिद्धी होईल अशी नवी आज्ञा झाली. काखेत झोळी घेऊन माई भिक्षेसाठी बाहेर पडल्या. ज्या गावात ऐश्वर्यानं दुकानदारी केली त्याच गावात कोरांना मागण्याची पाळी माईंवर आली. म्हणून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. माईंना परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला गेला, पण माई डगमगली नाही. 21 गावातून भिक्षा मागून आणून ती देवापुढं ठेवली आणि हात जोडून प्रार्थना केली. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी चढवलेला कळस दिमाखात उभा राहिला. माईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता बाकी राहिली होती ती पांडुरंगाची मूर्ती स्थापन करण्याची. नाथांनी आज्ञा देताच त्या पुणतांब्याला गेल्या. तिथं पांडुरंगाच्या मूर्तीची खरेदी झाली. माईंनी पांडुरंग मूर्ती वाजत गाजत मिरवत आपल्या गावी आणली. गावकरी म्हणाले, मंदिर आपल्या गावात बांधलं असतं तर माईंचा नावलौकिक वाढला नसता का? पण प्रसिद्धीपरायणमुख माईंना नावलौकिकाचा हव्यास होताच कुठं. त्यांना फक्त एकच गोष्ट माहीत होती आणि ती म्हणजे आज्ञापालन. मूर्ती स्थापनेनंतर नामसप्ताह सुरू करायचा अशी आज्ञा होताच निष्ठावंत माईंनी तो नामसप्ताहसुद्धा
निष्ठेनंच साजरा केला. तहान भुकेची पर्वा न करता अखंड 7 दिवस वीणा घेऊन त्या उभ्याच्या उभ्या होत्या. 8व्या दिवशी पूजा, काकडा आणि आरती झाली तेव्हा एखादी कोपऱ्यात उभी करून ठेवलेली काठी उभीच्या उभी खाली पडावी तशी त्यांची अवस्था झाली. त्या जमिनीवर कोसळल्या तेव्हा त्यांच्या नेसलेल्या वस्त्रावर बिब्याच्या असंख्य फुल्या उमटलेल्या होत्या. माईंचा उत्कर्ष सहन होत नसलेल्या कुणीतरी दुष्टानं करणी केली होती. अंगावरचं ते वस्त्र अग्नीत टाकण्याची आज्ञा झाली. वस्त्र जळून गेलं आणि माई मात्र उठून बसली. जेवढ्या म्हणून परीक्षा घेतल्या त्या सर्व परीक्षेत माई उत्तीर्णच झाली आणि नाथजी मात्र मनोमन संतुष्ट झाले. संतुष्ट झालेल्या नाथांच्या मनात निराळीच गोष्ट घोळत होती. सर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विठामाईला जोगन दीक्षा द्यावी आणि तिचा अंतर्भाव नाथपंथात करून घ्यावा असं त्यांच्या मनात होतं. आपला विचार त्यांनी माईंजवळ बोलून दाखवला. माई काय बोलणार? ती फक्त विनम्र नतमस्तक झाली आणि मग नाथांनीच पुढाकार घेऊन तो सोहळा घडवून आणला. पुणतांब्याहून 11 ब्राह्मणांना बोलावून त्यांच्या करवी माईंना रुद्राभिषेक झाला. स्त्री देहातील दारुण दोष नष्ट करून माईंचा देह शुद्ध केला. त्यांच्या उजव्या कानात रुद्राक्ष बाळी घातली. विपुल केशकलापाला कात्री लावून मुंडण करण्यात आलं. तारुण्यातील स्त्री देह भस्मभूषित करण्यात आला. लज्जा रक्षणार्थ कौपिन आणि अंग झाकण्यापुरतं एक शुभ्र वस्त्र त्यांना देण्यात आलं आणि मस्तकी हस्त ठेवून करणी मंत्र फुंकून माईंना नाथपंथीय योग दीक्षा दिली गेली. अनुग्रहित माईंचं नाव जोगन विठामाई असं झालं आणि नाथपंथात तिचा अंतर्भाव केला गेला. डोक्याचं मुंडन, तारुण्यानं भरलेलं शरीर आणि कौपिनधारी स्त्रीदेह. दुष्टांनी अफाट निंदा केली, सज्जनांनी मात्र माथा टेकवून अभिवादन केलं. माईंना दोन्हीही सारखंच. भजनवाली मिठामाई जोगन विठामाई झाली. साधनेसाठी एकांताची आवश्यकता होती. विठ्ठल मंदिरापासून 100 पावलावर एक छोटी गुहा खोदून माई तेथे ध्यानधारणेसाठी बसू लागल्या. त्रिकाल स्नान, पार्थिवाची पूजा आणि नैवेद्य म्हणून अर्पण केलेल्या कडुलिंबाच्या रसाचे सेवन अशी त्यांची साधना सुरू झाली. नाथाज्ञेनं माईंना साथ होती एकट्या बयाबाईची. एक अनिष्ठ बयाबाई काया वाचा मने करून माईंची सेवा करीत असे. त्यातच तिचं सर्व साठून राहिलेलं होतं. पुन्हा आज्ञा झाली, जोगन तुझं कीर्तन ऐकण्याची आम्हाला आवड आहे. मध्यरात्री एकट्यानं जंगलात जायचं, बरोबर कुणाला घ्यायचं नाही, दिवाबत्तीसुद्धा न घेता जायचं आणि अंधारातच कीर्तन करायचं आणि तेही 1.25 महिना. कीर्तनाचा क्रम सुरू झाला. 8-10 दिवस असेच गेले. असंच एका रात्री जंगलात जात असताना माईंच्या गळ्याला अचानक कुणाची तरी घट्ट मिठी पडली. लवचिक मन असतं तर घाबरून प्राणच गेला असता. पण माई खंबीर होत्या. दोन्ही हातांनी गळ्याची मिठी सोडवून त्यांनी ती पिशाच्च मिठी सोडवली आणि त्याला दूर लोटलं. पण ते पिशाच्च नव्हतंच, नाथच होते. 1.25 महिन्यानंतर होणाऱ्या परीक्षेची ती पूर्वपरीक्षा होती. माईंचा नेम अखंड चालू होता. 1.25 महिना कधी संपतोय हे पाहत बसण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. 1.25 महिन्याच्या कीर्तनाची सांगता एका अपूर्व प्रसंगानं घडली. शेवटच्या दिवशीचं कीर्तन संपलं. लागलेली समाधी उतरली आणि त्यांनी हळूहळू डोळे उघडले. समोर उभी होती एक दिगंबर मूर्ती, अंगावर अनेक सुवर्णालंकार परिधान केलेली. माईंचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्या टक लावून फक्त पाहतच राहिल्या. मी कोण? ती मूर्ती हास्य वदनानं म्हणाली. तुम्ही तर दिगंबर. छे ग, मी तर भूतनाथ शंकर. नाही, तुम्ही तर दिगंबरच. मूर्ती फक्त गोड हसली. माई जागेवरून उठल्या आणि पुढं होऊन त्यांनी पायाला घट्ट मिठी मारली. तिला चटकन उचलून हृदयाशी कवटाळीत शंकरांनी स्वतःचं रूप प्रकट केलं. जीवाशिवाच्या भेटीचा आनंद काय वर्णावा. स्मशानवासी भूतनाथांना तिनं अचूक ओळखलं होतं. खात्री तर केव्हाच झाली होती. पण माई खऱ्या अवस्थात म्हणाल्या, तुम्ही तर स्मशानवासी, भस्मांकित काया तुमची, मग हा सुवर्णालंकारांचा एवढा हव्यास कशासाठी? अगं वेडे, ही तर तुझ्या 1.25 महिन्याच्या साधनेची पुण्याई आहे.
ते पुण्य सुवर्णालंकारांच्या रूपानं अंगावर धारण करून मी आलो आहे तुला भेटायला. घे हे सगळे अलंकार, तुझेच आहेत ते. प्रभू, हे अलंकार घेऊन मी काय करू? मला सुवर्णाचा हव्यास मुळीच नाही. हव्यास आहे तो फक्त शाश्वताचा. ठीक आहे, गुरुकृपेनं तुला सदैव भाग्यदशाच प्राप्त होईल. आशीर्वाद देऊन श्रीशंकर गुप्त झाले. गुरुकृपा माझ्यावर, गुरुदर्शन मला, केव्हा कसं कुठं कधी. माईंचा आनंद गगनात मावेना. नित्य नवी आज्ञा नाथांनी करावी आणि त्या आज्ञेचं तंतोतंत पालन माईंनी करावं अशी जणू जुगलबंदीत चालू होती. अशी 6 वर्षे लोटली आणि एक दिवस माईंना मळ्यातील गुहा सोडून पुणतांब्याला गंगातीरी औदुंबर आहे तेथे जाऊन राहा अशी आज्ञा झाली. आज्ञेप्रमाणे माई मळा आणि गुहा सोडून निघाल्या. ही बातमी शंभू कालेकर यांना समजताच ते मार्गात आडवे पडले. येथून जवळच माझा मळा आहे, तेथे औदुंबरही आहे, नित्य स्नानासाठी विहीरही आहे, तेव्हा हा परिसर सोडून तुम्ही पुणतांब्याला जाऊ नका अशी त्याने विनवणी केली. माईंनी कालेकरांची विनंती नाथांच्या पुढे ठेवली. अनुज्ञा मिळताच त्या तेथे राहावयास गेल्या. बरोबर बयाबाई होतीच. विहिरीच्या पाण्याने स्नान, औदुंबर सानिध्य आणि कोरून तयार केलेल्या गुहेतील एकांतात साधना असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. काही दिवस असेच गेले. एके दिवशी त्यांना आज्ञा झाली, आजपासून 7 दिवस विहिरीच्या काठावर झोपायचं. पहिल्याच दिवशी निद्रेसाठी घोंगड्याची बारीक घडी करून माईंनी अगदी विहिरीच्या काठावर अंथरली. सगळ्यांना अचंबा वाटला. बयाबाईचा तर धीरच सुटला, पण माई मात्र अचल होत्या. लोकांच्या जीवाची होणारी उलघाल लक्षात घेऊन त्या एवढंच म्हणाल्या, बाबांनो, का काळजी करता? या देहावर माझा हक्क आता आहेच कुठं? मी तर तो काया वाचा मने केव्हाच अनाथचरणी अर्पण करून टाकलाय. ज्याची काळजी तो घेईल. 3ऱ्या दिवशी त्यांचा देह निद्रावस्थेत कुशीवर वळाला आणि विहिरीच्या काठावरून आत कलंडला. तेवढ्यात तो कुणीतरी सावरून म्हटलं, माई पडशील, विहिरीत पडशील. या कुशीऐवजी त्या कुशीवर हो म्हणजे झालं. आवाज कानी पडला, पण दिसलं मात्र कुणीही नाही. दर्शन नाही तर नाही, निदान हस्तस्पर्श तरी झाला. होईल पुढं मागं केव्हा तरी दर्शन. या आनंदानंच त्यांचं मन मोहरून गेलं. माई त्याही परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. दिवसामागून दिवस जात होते. श्रावणाचा महिना जवळ येत होता. श्रावणापासून पुढे 6 महिने म्हणजे पौष महिना अखेर संध्याकाळी स्नान करून 1.5 योजने दूर असलेल्या डाऊज या गायी जाऊन सूर्यकुंडाला वंदन करायचं. गंगा घ्यायची आणि पहाटेपूर्वी परत येऊन औदुंबर तळी असलेल्या दत्तमूर्तीला स्नान घालायचं, ते सुद्धा एकट्यानं आणि पूर्ण मौन धरून. अशी परत आज्ञा झाली. सप्तशृंगी गडावर मच्छिंद्रनाथांना सांगितलेल्या उपासनेची आठवण या प्रसंगी न झाली तरच नव्हे. श्रावण भाद्रपदाच्या पावसा पाण्याची, ओढ्या नाल्यांची, दगडगोट्यांची, काट्याकुट्यांची, तसंच मार्गशीर्ष पौषाच्या कडक थंडीची माईंनी तमा बाळगली नाही. नाथाज्ञाबरोबर पाळली आणि आपला 6 महिन्यांचा नियम पूर्ण केला. जागा बदलल्यामुळं विठ्ठल मंदिरापुढं सभामंडप उभारण्याचं काम अपुरंच राहिलं होतं. तोच लाकूड फाटा इकडे औदुंबर तळी दत्तमूर्तीसमोर वापरावा असा विचार करून माईंनी मागवून घेतला आणि एके दिवशी नवल घडलं. त्या लाकूड फाट्याच्या ढिगावर बसून तोंड धुवत असताना अचानक काही आघात झाला आणि माईंचा उजवा डोळा बाहेर लोंबू लागला. गडबड उडाली. घाबरलेल्या बयाबाईनं आपल्या मगदुराप्रमाणे औषध पाणी केलं, पण त्याच रात्री नाथांनी स्वप्नात येऊन तिला खडसावलं. बिचारी नाथांच्या रोषाला बळी पडली. तिला क्षमा याचना करावी लागली. वांग्याचा वाफारा दे. 2ऱ्या दिवशी बयाबाईला स्वप्नात नाथांनी आज्ञा केली. वांग्याचा वाफारा म्हणजे सर्वस्वी अपाय, डोळ्यात जाणार, पण करते काय बिचारी? नाथाज्ञा होती ना. अपाय होणार हे ठाऊक असून सुद्धा बयाबाईनं वाफारा दिला आणि आश्चर्य म्हणजे अपाय न होता उपाय होऊन माईंचा डोळा पूर्ववत झाला. नित्य नूतन आज्ञा होत होत्या आणि त्यांचं पालनही कटाक्षानं होत होतं. अशी 11 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली. एकदा पिंपळस या गावी कीर्तन सुरू असताना सर्वांसमक्ष एक पट्टेवाला आला आणि हातातील लखोटा दाखवून म्हणाला,
माई, तुम्हाला समन्स आलेलं आहे. मला? आणि समन्स? का रे बाबा? माझी तर दुकानदारी केव्हाच संपली आहे. माझं कोणी देणं नाही, मी कुणाचं देणं नाही. समन्स कशासाठी? खरं सांग काय ते. तेव्हा तो पट्टेवाला म्हणाला, समन्स गाणगापुराहून आलेला आहे. 3 दिवसात प्रस्थान केलं तर ठीक, नाही तर पकड वॉरंट निघेल. गाणगापूरचं वॉरंट आहे काय? मग ते समन्स पाठविणाऱ्याला सांग, आम्हाला रस्ता माहीत नाही, आम्ही काय करायचं? मार्गस्थ व्हायचं, चालायला लागायचं. अडेल त्या ठिकाणी कापूर लावून विनंती करायची, मार्गदर्शन आपोआप होईल. एवढं बोलून पट्टेवाला गुप्त झाला. भर कीर्तनात माई कुणाशी तरी बोलता आहेत, पण तो कोण हे कीर्तनाला जमलेल्या कुणाला समजलं नाही. इथलं राहणं संपलं. आता गाणगापूरसाठी प्रयाण. माईंनी आपला निर्धार बोलून दाखवला. सर्वांना विस्मय वाटला. वर्गणी काढून त्यांनी एक घोडा खरेदी करून माईंना दिला. त्या पिंपळस गावच्या पाटलाची म्हातारी आई, बयाबाई आणि माई अशा 3 जणी घोड्यावर सामान टाकून गाणगापूरला जाण्यासाठी मार्गस्थ झाल्या. माईंची पदयात्रा सुरू झाली. पहिल्या 8-10 दिवसाच्या मुक्कामातच त्यांना श्री खंडेरायाचं दर्शन झालं. त्यानंतर एका पिंपळ वृक्षातळी मुंज्यांची भेट झाली. एकदा एका चोरा चिलटांच्या धर्मशाळेत मुक्काम असताना बाहेर बांधलेल्या घोड्याजवळ उभं राहून प्रत्यक्ष नाथांनीच त्यांना संरक्षण दिलं. एकदा तर एका खेडेगावात एक नृत्यकारातर्फे त्यांची मनःशांती खंडित करण्याचाही प्रयत्न केला गेला, पण कल्पनातीत शांती धारण करून तो प्रयत्न माईंनी हाणून पाडला. असा पायी प्रवास चालू असताना सोलापूरच्या थोड्या अलीकडे एक प्रसंग घडला. रस्त्यात एक ओढा लागला. ओढ्याला भरपूर पाणी. वेळ तर करकरीत 3 सांजेची. आजूबाजूला वाढता काळोख. पाण्याचा अंदाज तर घेता येत नाही. धाडस करून पाण्यात शिरायचं तरी कसं? अलीकडेच मुक्काम करावा तर मुक्कामाला योग्य अशी जागा नाही. काय करावं अशी विवंचना पडली. एवढ्यात नखशिखांत दागदागिन्यांनी मडलेली एक सवाष्ण बाई तेथे आली आणि बाईंना म्हणाली, येथून जवळच माझा मळा आहे, तेथे तुम्ही 3घी माझ्याबरोबरच चला. मी तुमची सगळी सोय करून देते. आता यावेळी पुढे प्रवास करू नका. माईंनी थोडा विचार केला. त्या स्त्रीकडे अपादमस्तक पाहिलं आणि होकार दिला. त्या बाई पाठोपाठ 3घी जणी निघाल्या. खरोखरीच थोड्या अंतरावर मळा होता. मळ्यात झोपडी आणि झोपडीत दिवाबत्ती होती. त्या बाईनं मळेकऱ्याला हाक मारली आणि या 3घींची उद्या सकाळपर्यंत सर्व सोय कर असं सांगितलं. घोड्यावरचं सामान सुमान उतरवून झोपडीत ठेवण्याच्या नादात असताना ती बाई मात्र गुप्त झाली. ती बाई दुसरी तिसरी कोणीही नसून आदिमाया होती हे फक्त माईंना कळालं. आदिमायेचं ते दर्शन माईंना तर झालंच, पण माईंच्या बरोबर ती आजीबाई, बयाबाई आणि तो मळेकरी यांनाही पण झालं. संत संगतीचा महिमा हा असाच असतो. दुसरे दिवशी सकाळी मुक्काम हल्ला. रस्त्यात लागलेल्या त्या ओढ्यावर प्रातर्विधी आटोपून 3घी जणी पुढे निघाल्या. सोलापूर ओलांडून पुढे मार्गक्रमणा सुरू झाली खरी, पण भाषेची अडचण ही नवी समस्या उभी राहिली. विचारणारा काय विचारतोय हे सांगणाऱ्याला समजेना आणि सांगणारा काय सांगतोय हे विचारणाऱ्याला कळेना. अशा विपरीत अवस्थेत सुद्धा सद्गुरूंचं मार्गदर्शन असल्यामुळं चिंता पडली नाही. अशी पदयात्रा करीत करीत माई गाणगापूरला येऊन पोहोचल्या. गाणगापूरच्या श्रीदत्त मंदिरावरील फडफडणारा भगवा ध्वज दृष्टीस पडताच माईंच्या आनंदाला पारावर राहिला नाही. वेशीपासून मंदिरापर्यंत त्या दंडवत घालीतच गेल्या. वॉरंट पाठविणाऱ्याची भेट घेण्यासाठी मन तडफडत होतं. डोळे भुकेलेले होते. पायरीचं दर्शन झालं, पण सद्गुरू रायांचं दर्शन मात्र झालं नाही. तू जोगीण आहेस पण ब्राह्मण नाहीस, सबब तुला प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही असं म्हणून पुजाऱ्यांनी अटकाव केला. माईंना अतिशय दुःख झालं. 200 कोसांची पायपीट करून आपण आलो ते दर्शनासाठी आणि इथं तर दर्शनालाच मज्जाव. मग आपण का आलो, कशासाठी आलो? माईंचं मन तडफडू लागलं, आक्रोश करू लागलं. त्यांनी पुजाऱ्यांना हात जोडून वारंवार विनंती केली, पण पुजाऱ्यांना दया आली नाही, कळवळा फुटला नाही.
पुजाऱ्यांना कळवळा आला नाही, पण नाथांचं मन मात्र कळवळलं. नाथाज्ञा झाली, माये उठ, निराश होऊ नकोस, हताशायी होऊ नको, उठ आणि संगमावर चल. पायरीला वंदन करून माई निघाल्या. बरोबर ती म्हातारी आणि बयाबाई होतीच. तिघींनी भीमा अमरजा संगमाची वाट धरली. त्या ठिकाणी तर ही गर्दी, सगळ्या पर्णकुट्या भरून गेल्या होत्या. काहींनी तर तुंबून निवारा घेतला होता. या तिघींच्या जवळ तशी काहीच सोय नव्हती. अखेर एका आम्रवृक्षाच्या खोबणीत सामान ठेवून त्यांना उघड्यावरच राहावं लागलं. 7 दिवस असेच गेले. सोय होण्याची काही चिन्ह दिसेनात. तेव्हा मात्र माई मनातल्या मनात का होईना पण संतापल्या आणि त्यांनी सद्गुरूंशी भांडण घेत म्हटलं, दर्शन तर नाहीच नाही, मग आमचा काय छळ करण्याकरता आम्हाला इकडं बोलावून घेतलं का? त्या भांडणाचा परिणाम झाला. भीम नावाच्या एका ब्राह्मणाकरवी योग्य ती व्यवस्था दुसरेच दिवशी झाली. संगमावर त्यांचा मुक्काम 9 महिने होता. या मुक्कामात रोज मध्यरात्री पुरणाच्या 3 पोळ्या करायच्या, एक गाईला, एक कुत्र्याला आणि तिसरी संगमात अर्पण करायची, अशी झालेली आज्ञा माईंनी पाळली. मध्यरात्री संगमावर जाताना दिवासुद्धा बरोबर घ्यावयाचा नाही अशी आज्ञा होती. पण नंतर काही दिवसांनी दिवा घेण्याची परवानगी मिळाली. या 9 महिन्याच्या अवधीत श्री गुरुचरित्र, श्री श्रीवलीलामृत यांची कितीतरी पारायणं झाली. सगळं काही झालं, पण प्रत्यक्ष दर्शन मात्र त्यांना मुळीच झालं नाही. अखेर नाथाज्ञेनं त्या परत फिरल्या. पुणताब्याला आल्यावर त्यांना 12 वर्षाच्या तपस्साधनेचं उद्यापन करण्याची आज्ञा झाली. माईंनी उद्यापन केलं. कौपीन वस्त्रे उतरवून शुभ्र वस्त्रे परिधान केली. कडुलिंबाच्या रसाची जागा शेंगदाण्यांनी घातली. 12 वर्षाचे तपाचरण पूर्ण करून माई आपल्या जन्मगावी कोराळ्यास आल्या आणि वस्ती करून राहिल्या. ज्या गावी दिमाखात दुकानदारी केली त्याच गावी कोरान्न मागून राहण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे. पण माईंना त्याचं काहीच सुखदुःख नव्हतं. असा क्रम चालू असताना 5च महिन्यांनी त्यांना पुन्हा आज्ञा झाली आणि त्या गाणगापूरला गेल्या. यावेळी मात्र नवलाची गोष्ट म्हणजे त्यांना कसलाच अटकाव झाला नाही. पुजारीही तेच, माईही त्याच, पण अटकाव मात्र नाही. उलट सन्मानानं त्यांना बोलावलं गेलं आणि प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ माईंना झाला. त्यांचे डोळे कृतज्ञतेनं पाझरू लागले. त्याच दिवशी त्यांनी मंडपात भजन केलं. गर्दीनं फुललेला मंडप भारावून गेला. इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष श्री सद्गुरुरायांना ते भजन इतकं आवडलं की दरवर्षी भजन करण्याकरता येत जा अशी आज्ञा त्यांना झाली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कोऱ्हाळे गावी परत येऊन वस्ती करून राहिल्यानंतर जनकल्याणाचं कार्य सुरू झालं. कोऱ्हाळे गावातील बाळाजी शेटे हा लहान मोठ्या वस्तूंची खरेदी विक्री करणारा एक व्यापारी, तसाच माईंचा श्रद्ध भक्त. अत्यल्प नफ्याने होणारी संसाराची ओढाताण दूर व्हावी म्हणून त्याने एकदा माईंना प्रार्थना केली. माईंनी भस्म चिमोटी देऊन आशीर्वादही दिला आणि रोजचा नफा मला सांगत जा अशी आज्ञा केली. बाळाजी आज्ञेवर हुकूम वागला. आज अमुक घे, उद्या तमुक माल घे असं माईंनी सांगावं आणि त्यानंही सांगितल्याप्रमाणेच करावं आणि होणारा नफा माईंना सांगावा. असा क्रम अखंड सुरू झाला. बऱ्याच दिवसानंतर बाळाजीच्या विनंतीला मान देऊन माई त्याच्या घरी गेल्या. तेव्हा आम्ही येथे गैरकचऱ्यात पडलो आहो, आम्हाला वर काढ आणि आमचा जीर्णोद्धार कर अशी वाणी त्यांच्या कानी पडली. सतत 3 दिवस तीच वाणी ऐकल्यावर माई फक्त हो म्हणाल्या. कोरान्न मागणाऱ्या माईंजवळ पैसा अडका होताच कुठे आणि ती चिंता नाथांनीच दूर केली. बाळाजीच्या चुलत बहिणीकडे एकदा माई गेल्या असताना एका वंजारणीने आपल्या मुलाला 2 वर्षे एकसारखा थंडीताप येतोय असं सांगून गाऱ्हाणं घातलं. माईंनी अंतर्यामी पाहिलं.
मुंजाची बाधा ओळखली आणि ब्राह्मणाच्या हातून गुरुचरित्राची 3 पारायणे करण्याचा उपाय सांगितला. इतकंच नव्हे तर स्वतः पुढाकार घेऊन त्या मुलाला मुंजाच्या त्रासापासून मुक्त केलं. त्या वंजारणीने खुशीने माईंना ₹75 अर्पण केले. ताबडतोब माईंना त्या वाणीची आठवण झाली. जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं. त्या कामात माईंनी अपार कष्ट घेतले. अखेर इच्छेप्रमाणे कबराकार समाधी मंदिराची उभारणी पूर्ण झाली. या नव्या मंदिराची सर्व व्यवस्था पाहण्याचं काम माईंनी बाळाजीवर सोपवलं आणि त्यानंही ते निष्ठेने केलं. बाळाजीचा व्यापारधंदा तेजीत सुरू झाला आणि बाळाजीचं मन थोडंफार चाळवू लागलं. माझं घर मोडकळीला आलंय, दुसरीकडे जाऊन घर बांधून राहू का, असा एक प्रश्न त्यानं माईंना केला. घर मोडकळीला आलंय ही गोष्ट खरी होती, पण मनातला हेतू मात्र खरा नव्हता. ही गोष्ट जाणून माईंनी उत्तर दिलं, तू येथून जाशील तर मग या मंदिराची व्यवस्था कोण पाहिल? घर दुरुस्त करून इथंच राहा. माई जरा वरच्या आवाजात बोलल्या आणि बाळाजी गप्प झाला. तो आपल्या आईजवळ सर्व पैसा देत असे आणि ती म्हातारी तर महाचिक्कू होती. घर दुरुस्तीसाठी बाळाजीनं तिला बऱ्याच वेळा विचारलं, पण तिनं दाद दिली नाही. माईंच्या ध्यानी ही गोष्ट येताच त्यांनी तिला घर बांधण्यासाठी पैसे देण्याची आज्ञा केली. पण माझ्याजवळ दातावर मारायलाही पैसा नाही, असं ती पुन्हा पुन्हा म्हणाली. माईंना राग आला. त्या सरळ घरात घुसल्या. समोर एक गाडग्यांची उतरंड होती. माईंनी ती हाताने बाजूला केली आणि त्या ठिकाणी उकरून पाहिलं. पुरून ठेवलेले रोख ₹300 सापडले. ते सगळे खर्च करून बाळाजीचं नवं घर माईंनी बांधून दिलं. पुढे त्याला संततीही प्राप्त झाली. माईंच्या हातून प्रथम मिळालेल्या चिमूटभर भस्माचीच ही सगळी किमया होती. बयाबाई म्हणजे साक्षात माईंची सावलीच, त्यांच्या सुखदुःखांची खरीखुरी भागीदारीण. बालपणापासून जडलेलं हे प्रेम बयाबाईनं हृदय अखंड जपलं होतं. माईंची अखंड सेवा करता करता तो देह थकला होता. आपली जाऊ यमुनाबाई हिच्याकडून आता पुढील सेवा माईंनी घ्यावी असा आग्रह बयाबाईने धरला आणि पुढील भवितव्य ओळखून माईंनी होकार दिला. माईंच्या बरोबर सदैव गाणगापूरला जाणारा, परत येताना पंढरीला जाऊन पांडुरंगाचा दर्शन घेणारा आणि अहोरात्र माईंच्या सानिध्यात सावलीसारखा वावरणारा बयाबाईचा देह थकला. त्यांना आजारानं घेरलं. अंतिम क्षण जवळ आला. माईंच्या पायाचं तीर्थ आणि दर्शन घेऊन त्यांनी एके दिवशी प्राण सोडला. माईंना वाईट वाटलं. बालमैत्रीण अंतरल्याचं दुःख झालं. पुढाकार घेऊन माईंनी बयाबाईचं क्रियाकर्मांतर करवलं, पण पिंडाला कावळा शिवेना. अखेर सगळ्यांनी माईंच्याकडे आशेनं पाहिलं. भावार्थ ओळखून माई पुढे झाली. मृत्यूनंतरही आपली काळजी करणाऱ्या बयाबाईच्या आत्म्याला उद्देशून म्हणाले, बया, पुरे आता. किती काळजी करशील ग या देहाची? अगं, हा देह सद्गुरूचरणी अर्पण केलाय मी. या देहाची काळजी ते घेतीलच. आणि आता यमुनाबाई आहे की, तू काही काळजी करू नको. हां, एवढं माईंनी सर्वांसमक्ष म्हणताच पिंडाला कावळा पटकन शिवला. बयाबाईचा देहांत झाला. त्यावेळी गाणगापूर वारीची वेळ जवळ आली होती आणि जवळ तर होता फक्त ₹1. तो ₹1 बरोबर घेऊन माई वारीला निघाल्याबरोबर बयाबाई नाही, विणा कोण सांभाळणार असा विचार करून त्यांनी विणा घेतलाच नाही. तशाच एकट्या निघाल्या. फार तर मैलभर गेल्या असतील नसतील तोच त्यांच्या कानावर शब्द आले, तान्हुल्याला घरी ठेवून आई एकटीच कोठे निघाली? मला ने ना बरोबर, नाहीतर तेथे गेल्यावर भजन कसे होईल माझ्याशिवाय? माईंचे पाय जागच्या जागी थांबले. त्या परत माघारी आल्या. घरी ठेवलेला विणा उचलून कुरवाळला, बरोबर घेतला आणि पुन्हा प्रवासासाठी पुढे पाऊल टाकलं. माईंचा पायी प्रवास सुरू झाला. 7 कोसावर असलेल्या चितळी गावी येईपर्यंत 3 सांजा झाल्या होत्या. पुढील प्रवास आगगाडीने करावा असा त्यांचा मानस होता, पण जवळ होता फक्त ₹1. त्यांनी चौकशी केली. गाडी सुटायला बराच वेळ होता.
त्यांनी प्लॅटफॉर्मवरील एका झाडाखाली भजनारंभ केला. हळूहळू 5-25 मंडळी जमली. आश्चर्य म्हणजे त्यात स्टेशन मास्तरही सामील झाले होते. त्यांनी आपुलकीनं चौकशी केली. आपण गाणगापूरला जात असून जवळ फक्त 1 रुपया आहे, तेवढ्याचंच तिकीट द्या, पुढे पायी जाईन असं सांगून माईंनी तो रुपया स्टेशन मास्तराच्या हवाली केला. भजन पुन्हा सुरू झालं. गाडीची वेळ होण्यापूर्वी एक पोर्टर धावत आला आणि भजन संपवून आरती करावी असं सांगितलं. माईंनी आरती केली आणि गाडी प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. त्या पोर्टरनं त्यांना बायकांच्या डब्यात बसवून दिलं. एवढ्यात स्टेशन मास्तर स्वतः तेथे आले. माईंच्या हातावर गाणगापूरचं तिकीट आणि तो त्यांनी दिलेला रुपया ठेवून म्हणाले, काहीही काळजी न करता गाणगापूरला जा, मध्ये कुठेही उतरू नका आणि सद्गुरूंना माझा नमस्कार सांगा. निर्विघ्नपणे माई गाणगापूरला जाऊन पोहोचल्या. दर्शन झालं, संगम स्नान झालं, वारीही पूर्ण झाली आणि दोघी सघन महिलांचीही संगती लाभली. त्यांनी पैसे मागवले होते आणि ते काही वेळेवर येत नव्हते. त्यांनी माईंना विचारलं. माईंनी सांगितल्या दिवशी पैसे आले. त्यांची श्रद्धा वाढली. त्यांना जगन्नाथपुरीला जायचं होतं. त्यांनी माईंनाही गळ घातली. प्रभू इच्छा म्हणून माईंनी होकार दिला. माईंची जगन्नाथपुरीची यात्रा झाली. परत येताना पंढरपूरसुद्धा झालं आणि चितळी स्टेशनवर पुन्हा त्या स्टेशन मास्तरांची भेट झाली. त्यांच्या आग्रहावरून 3 दिवस माईंनी त्यांच्याकडे मुक्काम केला. 3 दिवशी झालेली भजनं खूप रंगली. माईंना दक्षिणा म्हणून ₹50 मिळाले. फक्त 1 रुपयाबरोबर असताना गाणगापूर, जगन्नाथपुरी आणि पंढरपूर करून माई परत आल्या तेव्हा त्यांच्याजवळ रुपये होते 51. एकाचे 51. सद्गुरू सारिखा सता पाठी राखा, दुसरं काय. भिक्षा आणि भीक यात जमीन अस्मानाचं अंतर असतं. भिक्षा केवळ उदरनिर्वाहापुरतीच मागावयाची असते, तर भीक म्हणजे अनावश्यक केलेला संग्रह. माईंनी भिक्षा कुठं मागायची, किती मागायची हे सर्व नाथांच्या आज्ञेनेच होत असे. कोणत्याही एका गावी माई कधी स्थिरावल्या नाहीत. भजन, प्रवचन, कीर्तन यासाठी नेहमीच गावोगाव मुक्काम पडत असे. अशाच एकदा शहा या गावी माई आल्या असताना त्यांच्या दर्शनासाठी जमलेल्या भाविकात एक बालभक्त सुद्धा होता. माईंच्या प्रथम दर्शनानं आणि करस्पर्शानं तो पुरेपूर भारावून गेला. श्रद्धाळू मन, उपजत भक्ती आणि सेवाव्रती मनोधारणा त्या बालभक्ताला माईंचे दर्शन, करस्पर्श आणि 7 दिवस करावयास मिळालेली सेवा यामुळे फार आनंद वाटला. जन्मोजन्मीची पुण्याई म्हणून या प्रथम भेटीत धागा जुळला. तो धागा साधा सुद्धा नव्हता, चांगला होता. हा बालभक्त म्हणजेच विठामाईंचे एकनिष्ठ शिष्य श्री हरिभाऊ वामन कुलकर्णी, म्हणजेच सेवेकरी उर्फ सेवक. 7-8 वर्षापूर्वी योगी हरिनाथ कुटीत साठीच्या घरात असलेली पण संपूर्ण बालकावस्थेत वावरणारी ती व्यक्ती भेटली होती. तीच ही व्यक्ती. ह्याच हरिभाऊंनी उर्फ सेवकाने बालपणापासून आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच जोगन विठामाईंची अतुलनीय सेवा केली आहे. आजही माईंच्या निर्वाणानंतर सेवकांची अखंड सेवा सुरूच आहे. सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय शिष्याने कुठेही कधीही जाऊ नये असा एक दंडक आहे. एकदा माईंच्या मनात रामेश्वरला जाऊन दर्शन करून यावं अशी इच्छा झाली आणि इतकं लांब जायचं तर पुरेसा पैसा जवळ हवा या हेतूने त्या भिक्षेसाठी बाहेर पडल्या. परंतु वाटेतच त्यांच्या पोटरीला एक कुत्र कडकडून चावलं. असह्य वेदना सुरू झाल्या इतक्या की पाय पुढे टाकवेना. म्हणून त्या परत माघारी आल्या आणि नाथांना कळवळून म्हणाल्या, या देहाला रामेश्वराचं दर्शन कधीच होणार नाही का? तेव्हा परवानगी न घेता जायला निघालीस त्याचं हे फळ आहे असं नाथांनी त्यांना सांगितलं. माईंना आपली चूक समजली.
श्री नाथ म्हणती माईसी, डावलोनी श्री सद्गुरु स्वामीसी, केवी रामेश्वरासी जासी, श्री गुरुभक्त सोनिया. श्री सद्गुरु ओलांडुनी देव पहावा, ही कैसी म्हणावी सद्गुरु सेवा. श्री सद्गुरु ठाई देव जाणावा, तेथे सफल होय गुरुभक्ती. आणि खरोखरच पुढे या 2 ओव्यांचा प्रत्यय आला. गाणगापुरात सद्गुरु दर्शन घेताना श्री सद्गुरु मूर्तीच्या ठिकाणीच माईंना श्री रामेश्वराचं साक्षात दर्शन झालं. माईंचा शब्द प्रमाण मानणारी जी काही भक्तमंडळी होती त्यात बाळा शेट्टी होताच. उपवर मुलींच्या लग्नाची चिंता उत्पन्न झाल्यामुळे त्याने एकदा माईंच्या जवळ शब्द टाकला आणि माईंनी तात्काळ दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यानेही मागचा पुढचा विचार करण्याच्या भानगडीत न पडता आपल्या 2 मुलींची लग्ने चुलत बहिणींच्या 2 मुलांशी लावून दिली. मोठा मुलगा अंध होता तरीसुद्धा अशा या माईंच्या शब्दावर चालणाऱ्या बाळाजीच्या हातून कळत नकळत काही चुका होत तरीसुद्धा त्या पोटी घालून माई आपल्या भक्तांचे रक्षण करीत असत. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. माऊलीचा हा बोध अगदी खरा आहे. देवाची भेट संत संगतीनेच मिळते आणि संत संगतीसाठी पदरी भाग्य असावं लागतं. असं भाग्य ज्याच्याजवळ असतं त्याला तो लाभ लवकर मिळतो. विठामाईंची संगती लाभलेल्या बयाबाई, यमुनाबाई, सुंदराबाई, बाळाजी अशा ज्या भाग्यवान व्यक्ती, त्यापैकी आणखी एक महान व्यक्ती म्हणजे हरिभाऊ कुलकर्णी सेवेकरी उर्फ सेवक. माईंची व त्यांची भेट शहाग्रामी बालपणी झाली होती. तेव्हा ते मराठी 3री-4थीत होते. त्यानंतर पुन्हा भेट झाली ती कोपरगावला माई भिक्षेसाठी आल्या असताना. या भेटीत मागील धागा जुळला आणि तो अद्याप अतूट आहे. माईंचा नित्य सहवास आणि कीर्तन प्रवचनाद्वारे मिळणारा बोध या दुधावरच या सेवकाचा देह पोचला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. श्री दत्तगुरु प्रसन्न व्हायला हवे तर आधी अपार गुरुसेवा करायला हवी. ही गोष्ट सेवकाच्या मनावर माईंनी पूर्ण बिंबवली होती. माईंनाच मनापासून गुरु मानून त्यांच्या सेवेचं व्रत सेवकाने अखंड स्वीकारलं. कोणत्याही प्रकारचा बाह्य सोपस्कार न करता सेवकानं माईंनाच आपलं सर्वस्व मानलं आणि जन्मसार्थकी लावण्याचा निर्णय घेतला. मनोमनी घेतलेला हा भाव एकसारखा वाढत गेला आणि ती जागा अट्टळ श्रद्धेने घेतली. शाळेत जाता येता माईंचं दर्शन घ्यावं, कीर्तन प्रवचने ऐकावी, त्यांच्या बरोबरीने देवाची आरती करावी, भक्ती करावी आणि सेवाव्रत अखंड चालवावं असा त्यांचा नित्यक्रम झाला. खाऊला मिळालेले पैसे साठवून ठेवावे आणि माई यात्रेला निघाल्या की वाट खर्चासाठी त्यांना अर्पण करावे इतका अंतरीचा भाव सश्रद्ध झाला. आणि अशाच परिस्थितीत सेवकाने माईंच्या जवळ स्वतःला गाणगापूरला घेऊन चलण्याची इच्छा प्रदर्शित केली. वडील मंडळींनीही संमती नसेल तर तीर्थयात्रा करू नये अशी सेवकाची समजूत माईंनी घातली. पण खरं कारण आर्थिक टंचाई हेच होतं. नाथजींनी ते जाणलं. कुणा एका दर्शनार्थी गंगाबाईच्या नवऱ्याला कसल्याशा व्याधीनं घेरलं होतं आणि माईंनी श्रीगुरु चरित्र सप्ताह करून व्याधीमुक्त हो असं सांगितलं. परिणामतः व्याधी गेली आणि त्याने मोठ्या भक्तीने माईंच्या चरणी काही रक्कम अर्पण केली. ती रक्कम मोजली तर दोघांना गाणगापूरला जाऊन येणे सहज शक्य होईल इतकी भरली. त्याचवेळी सेवकाची इच्छा पूर्ण कर अशी माईंना आज्ञा झाली आणि ध्यानीमनी नसताना सेवकाला गाणगापूर यात्रा घडली. तेथील 1 महिन्याच्या मुक्कामात्र सेवकाला अपार समाधान मिळालं, कारण माईंची मनसोक्त सेवा सेवकाला करता आली. मात्र नित्यनेम आणि नामस्मरण यात त्यानं अंतर पडू दिलं नाही. या महिन्याभरात सेवकाला माईंच्या सहवासाचा लाभ झाला. श्री दत्तात्रयांचं दर्शन झालं. गाणगापूरची यात्राही घडली आणि या सर्वावर कळस म्हणजे नित्यपूजनासाठी श्री दत्तात्रयांचा फोटो मिळाला. मंत्रलाभ झाला आणि नित्य 2 वेळ श्री सद्गुरु पूजन करावं अशी उपासना सुद्धा मिळाली. सेवक पुढील शिक्षणासाठी संगमनेरला गेला खरा, पण त्याचं मन रमेना. आज्ञेप्रमाणे सर्व काही व्यवस्थित होत होतं, पण प्रत्यक्ष सेवेला सेवक मुकत होता.
अंतरीची ही इच्छा एकदा सेवकानं कळवळून दत्तप्रभूंना सांगितली आणि खरी भावभक्ती जाणून प्रभूंनी ती पूर्ण केली. त्यानंतरच्या गाणगापूर भेटीत आपण आपलं सर्वस्व माईंच्या हातावर उदक सोडून त्यांच्याच चरणी अर्पण करावं असं सेवकानं मनापासून ठरवलं होतं. तसा भाव त्यानं माईंच्या जवळ बोलूनही दाखवला होता आणि माईंची मुकसंमतीही मिळवली होती. आणि त्या भाग्यवान दिवसाचा तो भाग्यवान क्षण जवळ आला. श्री नरसिंह सरस्वतींच्या पादुकांसमोर माईंच्या हातावर उदक सोडून सेवक देहार्पण करणार होता. सेवकानं हातात उदक घेतलं, पण माईंचा हात काही पुढे झाला नाही. उलट त्यांनी हातातले उदक स्वामी महाराजांच्याच हातावर सोडावयास सांगितले. सेवक चक्रावला, कावरा बावरा होऊन पाहू लागला. शेवटी त्याला गुरु आज्ञा मानावीच लागली. पुढं जेव्हा या गोष्टीचा खुलासा करण्याची वेळ आली तेव्हा माई म्हणाल्या, बाळा, मी जे केलं ते तुझ्या हिताकरताच केलं बरं. जन्मभर सद्गुरूंच्या सेवेची मागणी आहे ना तुझी, मग माझा हा नश्वर देह कुठपर्यंत पुरला. माझं हे पिकलं पान तुला आज ना उद्या कधीतरी अंतरणारच. म्हणून खऱ्याखुऱ्या शाश्वत सुखाचा लाभ मी तुला करून दिला. आता उभा जन्म त्या स्वामीरायाची सेवा कर, मला त्यातच आनंद आहे. माईंची निस्पृहता किती पराकोटीला पोहोचली होती याचं हे एक अत्युत्कृष्ट उदाहरण. सेवकाची सेवावृत्ती सदैव सदैव जागृत राहावी, असावी, असाच माईंचा कटाक्ष असे. एकदा असं घडलं की पाणी भरण्याच्या अतिव श्रमानं सेवकाला झोप लागली आणि सेवेत खंड पडला. पण जागृत माईंना तेवढंही रुचलं नाही. त्या शिवी देऊन म्हणाल्या, भोसडीच्या, गुरुसेवा म्हणजे काय मेवा आहे बाजारचा? मोज पैसे आणि घे विकत. अरे उभा देह मृत्तिके समान मानून जिजवला तरी देखील अपुरा पडेल बरं. तू तुझ्या जिंदगानीवर लेकाच्या. या कठोर वचनांनी सेवकाचे डोळे खाडकन उघडले आणि सेवा करायची तर शरीराचे चोचले सोडलेच पाहिजेत हे मर्म त्याच्या लक्षात आलं. माहींच्या निस्पृहतेबरोबर त्यांच्या प्रखर वैराग्याची एक गोष्ट पाहिली की खरोखरीच अचंबा वाटतो. एकदा असा प्रसंग घडला की सेवकाच्या लघवीला तिडीक उठली. लघवी रक्तासारखी लाल भडक होऊन अतोनात यातना होऊ लागल्या. साहजिकच सेवकाची तळमळ सुरू झाली. यातनेमुळे हंबरडा फोडायची पाळी त्याच्यावर आली. अखेर त्यानं मन घट्ट करून आपली व्यथा माईंना सांगितली. ते हाल पाहून त्यांचं मन कळवळलं. काही उपाय करावा अशी विनंती त्यांनी नाथांना केली. परंतु आम्ही सांगतो तसा उपाय तू स्वतः कर अशी नाथाज्ञा झाली. देवघरात सेवकाला नग्न उभं करायचं आणि देवाला कापूर आरती ओवाळून झाली की आरतीवरून फिरवलेला हात जसा तोंडावरून फिरवतो तसाच त्याच्या इंद्रियावरून फिरवायचा अशी विलक्षण आज्ञा होती ती. सेवक पुरुष देहधारी, वयानं तरुण, माई स्त्री देहधारी आणि उपाय तर स्वहस्ते करायचा. ही परीक्षा खडतर होती. परीक्षा होती ती माईंच्या विषयवासना विचलित होतात का हे पाहण्याची. परीक्षा होती ती माईंच्या प्रखर वैराग्याची. पण माई म्हणजे माई या खडतर परीक्षेत त्या पुरेपूर उत्तीर्ण झाल्या. नाथांचं नवे नवे प्रत्यक्ष गोरक्षनाथजींचं अंतःकरण प्रेमानं फुलून गेलं. पण प्रत्यक्ष दर्शन मात्र झालं नाही. इतक्या खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्या तरी देखील नाही. एक अज्ञात नाथ शक्ती आपल्या पाठीमागे उभी आहे एवढंच त्यांना माहीत होतं. आपण तर मनोभावे भक्ती करतो ती गोरक्षगतींची. मग ही शक्ती म्हणजे गोरक्षनाथच असतील का? रुपीच्या ओढ्यात स्पर्श झाला तो त्यांचाच होता का? विहिरीच्या काठावरून देह आत कलंडला तेव्हा जो हस्तस्पर्श झाला तो त्यांचाच होता का? माई मनात म्हणायला, ठीक आहे, तुम्ही कुणीही असा, माझी श्रद्धा ढळ आहे. एक ना एक दिवस दर्शन द्यावंच लागेल. अशीच काही वर्ष आली आणि गेली. कालचक्राचे फेरे आले आणि गेले. माईंचा देह वयोमानाप्रमाणे थकला. उठणं बसणं ही क्रिया देखील अवघड होऊन बसली. गात्रे शिथिल झाली. हातातील काठी आणि भिक्षेचा कटोरा थरथरू लागला. अंगावर सुरकुत्या फुलल्या. उभं राहिलं की पायांना कंप सुटू लागला. अशाच अवस्थेत आणखी 2-3 वर्षे निघून गेली.
देह अधिकच थकला. मलमूत्र विसर्जनासाठी बाहेर जाणंही अशक्य झालं. ते घरातच बसल्या ठिकाणी होऊ लागलं. पण सेवकानं कधी कंटाळा केला नाही की त्याचं मनही कधी कंटाळलं नाही. त्याने तीही सेवा सेवाभावानेच अंगीकारली. पण एका ब्राह्मणानं या थकल्या देहाकरता आपला देह इतका झिजवावा, शिणवावा याचं दुःख माईंच्या मनाला सतत टोचत होतं. हर रोज हे घडायचं आणि माईंच्या मनाला यातना या व्हायच्याच. आपला देह म्हणजे निव्वळ भूभार असाही एक विचार त्यांच्या मनाला चाटून गेला. आणि त्याच दिवशी मलमूत्र बाहेर टाकून येणाऱ्या सेवकाऐवजी साक्षात नाथमूर्तीच त्यांना दिसले. माईंच्या डोळ्यातून सहस्त्र धारा वाहू लागल्या. त्या अंथरुणावर पडल्या पडल्याच म्हणाल्या, स्वामी नाथजी, हे काय पाहते मी? आपण हे काम का बरं करता माऊली? त्यावर नाथ त्यांना म्हणाले, माई, आमच्या एका शब्दाबरोबर तू तुझा देह आम्हाला अर्पण करून चंदनासारखा जिजवलास. तन मन वाचे करून सेवा केलीस. परीक्षेस्तव अनेक आज्ञा दिल्या. हवी तशी परीक्षा घेतली, पण तू प्रत्येक परीक्षेत उतरलीस. आता तुझ्या शरीराला वृद्धत्व आलं आहे, तर त्याचा सांभाळ आम्ही करायला नको का? आणि तो आम्ही करायचा नाही तर कुणी करायचा? लौकिक अर्थानं प्रकट सेवा करता येत नाही, म्हणून सेवकाचे निमित्त पुढे करून ती सेवा आम्ही स्वतः करतो. आम्हाला धन्य वाटतं. तुझा देह आता तुझा राहिलेला नाही, तो आमचाच झाला आहे. मग आमच्या देहाचं पालन आम्ही केलं तर तुला संकोच वाटायचं काय कारण? आता फक्त तू चिंतन कर. रक्षण आम्ही करू. खरोखर धन्य धन्य तो गुरु आणि धन्य धन्य ती शिष्या. माईंना थोडा आराम पडला आणि पहिल्यासारख्या त्या पुन्हा भिक्षेसाठी बाहेर जाऊ येऊ लागल्या. माईंची धडपड केवळ आत्मोद्धाराचीच होती असं नाही. केशवनाथ आणि एकनाथ या नाथपंथीय द्वयाला किंचित सिद्धी प्राप्त झाली होती आणि तिचा वापर ते द्वय मुक्त हस्ते करीत असत. माईंनीही तसंच करावं अशी त्यांची इच्छा होती. तशी त्यांनी माईंना गळही घातली होती, पण माईंनी प्रथमपासूनच सिद्धीकडे पाठ फिरवलेली. त्या काही जाळ्यात सापडल्या नाहीत. तेव्हा त्या दोघांनी त्यांचा छळ आरंभला. पण अखेरीस माईंच्या दृढ निश्चयापुढे त्यांना हात टेकावे लागले. ते शरण आले. शरण येताच माईंनी त्यांची वासनेतून मुक्ती तर केलीच, पण त्यांचा उद्धारही केला. माईंच्या ह्या अवघड आणि परखड कृत्यावर खुश होऊन गोरक्षनाथांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हटलं, माई, खरोखरीच तुझ्यासारखी दृढनिश्चयी या पृथ्वीतलावर हुडकून सुद्धा सापडणार नाही. माझ्या वचनापुढे धाव घेऊन तू मला आपलंसं केलं आहेस. नवे जिंकलं आहेस. तुझी निष्ठा, सेवा आणि वैराग्य यांनी मी रोमरोमी बांधला गेलो आहे. आता तू आणि मी हे द्वैत संपलं. तुझ्या हृदयात माझं कायमचं वास्तव्य राहील. प्रत्यक्ष दर्शन आणि आशीर्वाद देऊन गोरक्षनाथजी गुप्त झाले. प्रत्यक्ष दर्शनानं संदेह फिटला. आपल्या मागं असलेली अज्ञात नाथशक्ती म्हणजेच साक्षात गोरक्षनाथ माईंना तरी आणखी काय हवं होतं? त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. काही काल असाच गेला. सेवकाचे वडील बंधू विठ्ठलराव हे एकदा दर्शनाला आले असताना त्यांनी माईंच्या थकल्या भागल्या देहाकडं पाहिलं आणि नकळत त्यांच्या मुखातून आजी असं संबोधून बाहेर पडलं. आणि आश्चर्य म्हणजे तेव्हापासून आजी या प्रेमळ नावानंच त्या ओळखल्या जाऊ लागल्या. नामस्मरण करायचं हे तर खरंच म्हणजे ते कोणत्याही पण एकाच दैवताचं करायला हवं. पण विठामाईंच्या नामस्मरणात मात्र नाथांनी वारंवार बदल केले. नामे बदलली पण नामस्मरणाचा नेम मात्र अखंडच होता. पुन्हा एकदा गोरक्षनाथांनी माईंना दर्शन दिलं आणि दीनानाथ या नामे तू स्मरण करीत जा, तेच मला प्रिय होईल असं सांगितलं. आणि तेव्हापासून ओम दीनानाथ गुरुमाऊली, ओम दीनानाथ गुरुमाऊली हाच नाममंत्र माईंनी अखेरपर्यंत स्वीकारला. इतकंच नव्हे तर सेवकाकरवी हाच मंत्र जगदोद्धारासाठी सर्वत्र रूढ केला. दिवस उगवत होते, मावळत होते. वारी चुकवायची नाही ह्या संकल्पाप्रमाणे माई गाणगापूरला गेल्या असताना त्यांना सपाटून ताप आला. देहाला विकलता प्राप्त झाली. सेवकाचा जीव वरखाली होऊ लागला, कासावीस होऊ लागला. तेव्हा अंथरुणावर पडलेल्या माईंनी सांगितलं,
रात्री तुपाचे निरांजन लावून ध्यान कर. सेवकानं रात्री तुपाचे निरांजन लावून ध्यान आरंभलं. बराच वेळ ध्यानात गेला. डोळे उघडले, समोर पाहिलं. निरांजन तेवत होतं, पण निरांजनात तुपाचा कणही नव्हता. वातीतल्या तुपाच्या नुसत्या ओलाव्यावरच ज्योत जळत होती. ते दृश्य पाहून सेवक मनात चरकला. निरांजनातील तूप संपलाय, म्हणजे आता लवकरच ज्योत. लगबगीनं सेवकानं माईंच्या शय्येजवळ धाव घेतली आणि दृष्टांताचा अर्थ विचारला. माईंनी सेवकाला फक्त जवळ घेतलं. ते मौनच सेवकाला सगळं काही सांगून गेलं. ज्या पायाची अखंड सेवा चिंतिली तेच पाय आता अंतरणार होते. पुढं काय आहे ते सेवक मनात उमजला होता. परंतु सेवकानं अगदीच गळ घालून विचारलं तेव्हा सेवकाचं अंतःकरण दुखू नये म्हणून माईंनी 10 वर्षाचा अवधी सांगितला. सेवकाला हायसं वाटलं, पण तो कालावधी 10 वर्षाचा नव्हता, 10 महिन्यांचा होता. कदाचित सेवकाच्या सेवेवर लुब्ध होऊन त्याचे अंतःकरण आत्ताच व्यथित व्हायला नको म्हणून आयुष्यात प्रथमच आणि शेवटचं त्या खोटं धर्मवाक्य बोलल्या असाव्यात. सेवकाचे समाधान करण्यात यश मिळवणाऱ्या माई मात्र स्वतःचा अंतकाळ पूर्णपणे जाणून होत्या. आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे याची त्यांना जाणीव होती. एरवी गाणगापुराहून परत फिरायचं म्हणजे माईंच्या मनाला यातना होत असत, पण यावेळी मात्र अखेरच्या दर्शन तृप्तीतच त्या परत फिरल्या. फार दिवसांपासून माईंचा एखादा फोटो काढून ठेवावा असं सेवकाच्या मनात होतं. त्यानं कित्येक वेळा तसं माईंना बोलूनही दाखवलं होतं, पण प्रत्येक वेळी यानं त्या कारणाने नकारच मिळाला होता. सेवकाच्या ध्यानीमनी नसताना माईंनी आपणहून तो विषय काढून परवानगीही दिली. या गोष्टीला सेवकाला अचंबा वाटला. सेवकाने झटपट तयारी केली. फोटोचा दिवस ठरला, पण माईंच्या डोळ्यातून एकसारखं पाणी झिरपू लागलं. फोटोच्या दृष्टीनं तो एक अडथळा निर्माण झाला. तेव्हा सेवकानं नाथांना विनंती केली, प्रत्यक्ष फोटो काढते वेळी आम्ही समक्ष हजर राहू असं आश्वासन नाथांनी दिलं. याचा अर्थ स्पष्ट होता. सेवकाची इच्छा होती, माईंची संमती होती, पण नाथांची पीठ होती. ती मिळताच समसमान योग झाला. शुभ्राय मठातील औदुंबर वृक्षाखाली माईंना बसवून फोटो घेतला. तोच माईंचा पहिला आणि शेवटचा फोटो. माईंचा कीर्तिसुगंध दूरवर पसरला असल्यामुळं त्यांच्या भक्तगणात अनेकांची भर पडतच होती. जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे सेवा करण्याची संधी साधतच होता. एकदा काका मोहोळकरांनी माईंना मऊ मऊ गादी देण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा मोठ्या मनानं त्याला नकार देत माई म्हणाल्या, ह्या देहाला आता सद्गुरूच गादी देतील बरं. भावार्थ लक्षात न आल्यामुळे काका चटकन म्हणाले, बरं तर गादी नको तर राहिलं, पण मऊ मऊ वस्त्र देऊ का अंगावर घ्यायला. माईंनी त्या भाबडेपणाचा स्वीकार केला आणि त्यांनी देऊ केलेल्या 2 वस्त्रांचा अंगीकारही केला. सेवकाची सेवा अखंड सुरू होती, पण मन मात्र आतल्या आत झुरत होतं. म्हणून त्यानं एकदा श्री अक्कलकोट स्वामी समर्थांना हात जोडून प्रार्थना केली. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, अरे वेड्या, आम्ही आमच्या काळजाचा घडच तुला सेवेसाठी दिला आहे. विठामाईंची महती स्वामी समर्थांच्याकडून ऐकल्यानंतर सेवकाचा भाव द्विगुणित झाला. अशाच एके दिवशी रात्री प्रारंभ झालेले भजन पहाटे संपलं असताना माई म्हणाले, चला आता आवराआवर करायला हवी. माईंच्या बोलण्यातील या वेळची खोच सुद्धा चटकन कुणाच्या ध्यानात आली नाही. माईंनी अखेरचा दौरा सुरू केला. कुठं नुसती भेट, कुठं मुक्काम, कुठं कीर्तन, कुठं प्रवचन, कुठं सप्ताह इत्यादी करीत करीत तसेच आपल्या प्रेमळ भक्तांची भेट घेत घेत त्या आपले जन्मगाव कोर्हाळे येथे परत आल्या. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी सेवकाला एक विचित्र स्वप्न पडलं. सुवर्णालंकारांनी मढलेली एक लावण्य सुंदर स्त्री मंदिरात आली होती. तिच्या उजव्या हातात सुगंधित फुलांची माळ होती आणि डाव्या हातात विष्टेनं भरलेलं खापर होतं. सुगंधाऐवजी दुर्गंधीनं सगळं मंदिर भरून राहिलं होतं. दचकून सेवक उठला. स्वप्नाचा अर्थ लावण्याचा त्याने कसोशीने प्रयत्न केला, पण बोध झाला नाही. तेव्हा त्याने त्या स्वप्नाचा अर्थ माईंना विचारला. माई म्हणाल्या, अरे अर्थ फार गहन आहे. ती लावण्यवती सुंदर स्त्री म्हणजे सिद्धी, फुलांची माळ म्हणजे कीर्तीचं प्रतीक आणि विष्टेनं भरलेलं खापर म्हणजे अधोगतीचं प्रतीक.
वृद्धिसिद्धीत जर साधक अडकला तर त्याचं परमार्थ कार्य नासून जातं. हा तुला नाथांनी दिलेला दृष्टांत आहे. या स्वप्नावरून तुला काय हवंय हे तुझं तूच ठरव. मीपणाचा कुठेही स्पर्श करून न घेता माईंनी सेवकाच्या मनाची तयारी नाथांच्याकडून परस्पर करून घेतली. केवढी ही सेवकाच्या भवितव्यतेची काळजी! ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे माईंचा हृदय देव्हारा आता पूर्णपणे स्वच्छ झाला होता. देव्हाऱ्यासमोर परमनिष्ठेची रांगोळी घातलेली होती. अवतीभोवती भक्तिपुष्पांचा सडा पडलेला होता. नामस्मरणाचा धूप जळत होता. नेत्रज्योतींची निरांजन अखंड तेवत होती आणि हृदय सिंहासनावर प्रखर भक्तीनं आत्मसात केलेल्या दीनानाथांचं म्हणजेच साक्षात श्री गोरक्षनाथजींचं अधिष्ठान होतं. अंगीकृत कार्याचा खराखुरा स्वामीच आता तिथे विराजमान झाला होता. माई आत्मानंदात गर्क होत्या. हळूहळू सर्व निर्वानिरव होत होती. एकच आकांक्षा उरली होती आणि ती म्हणजे सेवकाची दीक्षा देण्याची. म्हणजेच सेवकाला दीक्षा देण्याची, सेवकाला दीक्षा द्यायची. माईंच्या मनाची तळमळ सुरू झाली. दीक्षा तर द्यायची, पण केव्हा आणि कशी असा प्रश्न माईंनी नाथांना विचारला. केव्हा या प्रश्नाचं उत्तर केव्हाही असं मिळालं, पण कशी या प्रश्नावर मात्र माईंचा आणि नाथांचा वाद झाला. सेवकाला लौकिक अर्थानं लौकिक स्वरूपात अगदी गाजावाजा करून 11 सुवासिनींच्याकडून आरती करून तसेच 11 ब्राह्मणांकरवी अभिषेक वगैरे करून दीक्षा द्यावी असं नाथांचं म्हणणं. आजवर प्रत्येक गोष्ट जर गौप्य स्वरूपात केलेली आहे तर मग ह्या दीक्षाविधीचं प्रदर्शन जगासमोर कशाला असं माईंचं म्हणणं. सतत 2 दिवस चाललेल्या ह्या वादात म्हणजे पर्यायानं झालेल्या भांडणात अखेर माईंचाच विजय झाला. नाथांनी घेतलेल्या ह्या परीक्षेत सुद्धा माईच विजयी झाल्या. दीक्षा देण्याचा दिवस ठरला. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. माईंनी स्वतःच्या हातांनी सेवकाला मंगल स्नान घातलं. 11 दिव्यांनी ओवाळलं. कानातील सुवर्णमुद्रा काढून रुद्राक्ष घातले. मंत्रोपदेश केला आणि हरिवामन कुलकर्णीचा हरी हा नाथपंथीय करून घेतला. शिष्यावर पुढील सर्व कार्यभाग सोपवून माईंनी आपली वाट मोकळी करून घेतली. निजभक्तांसाठी कष्टणारी धन्य धन्य ती माई आणि प्रत्यक्ष गोरक्षनाथांना जिंकलेल्या जोगनविठा माईचं शिष्यत्व ज्याला लाभलं असा धन्य धन्य तो सेवक. सेवकाची गंगाबाई या नावाची बहीण मुखेडला राहत असे. तिने 16 सोमवाराचे व्रत केले होते आणि त्या व्रताच्या उद्यापनाला माईंच्यासह आपल्या भावानंही यावं असं पत्र कोऱ्हाळ्यास पाठवलं होतं. माईंनी जाण्यासाठी संमती दिली तेव्हा सेवकाला आनंद झाला. वेशीवरच येताच माईंनी मागं वळून आपल्या जन्मगावाला नमस्कार केला. ज्या गावात जन्म झाला, ज्या गावात भरभराट झाली आणि ज्या गावात कोरांनाही मागावं लागलं त्या कोऱ्हाळे गावाला त्यांनी वंदन केलं. सेवक पाहतच राहिला. सेवकाला माहीत नव्हतं, पण माईंना माहीत होतं की पुन्हा जन्मगावाचे दर्शन होणार नाही. वाटेत सुरेगाव लागलं. गंगेच्या वाळवंटी येताच माईंनी स्नानाची इच्छा प्रदर्शित केली. याच नदीचं पाणी आणून सेवकानं माईंना घरी स्नान घातलं होतं, पण आज प्रत्यक्ष लाभ होता. स्नाने झाली. गुडघाभर पाण्यात उभं राहून माईंनी अर्घ्य दिले आणि गंगेला वंदन केलं. सेवकाला माहीत नव्हतं, पण माईंना माहीत होतं आजचं हे शेवटचं स्नान, पुन्हा स्नान होणार नाही. सेवकासह माई मुखेडला गेल्या. गंगाबाईंना कल्पनातीत आनंद झाला. तिचं 16 सोमवाराचं उद्यापन माईंनी पुढाकार घेऊन केलं. गंगाबाई सदैव तापाने आजारी असते. तापाने तिला सदैव घेरलेलं असायचं. औषध पाण्याचा उपयोग होत नव्हता. याला कारण दुसरं तिसरं काही नव्हतं. ती पिशाच्च बाधा होती. माईंनी सेवकाला नदीचे पाणी आणून आंघोळ घाल अशी आज्ञा केली. पाणी आणताच माई एका मोठ्या परातीत बसल्या. गंगाबाईची पिशाच्च बाधा त्यांनी स्वतः अंगीकारली आणि स्नान झाल्यावर ते पाणी मारुतीच्या चरणावर ओतून टाकण्यास सेवकास सांगितलं. त्याप्रमाणे होताच गंगाबाई पिशाच्च बाधेतून मुक्त झाली, पण तिचा अर्धा ताप माईंना शेवटपर्यंत अंगीकारावा लागला. माईंनी 4-8 दिवस राहावे अशी गंगाबाईनं गळ घातली. मी आता 1.25 महिना राहणार आहे असं माईंनी सांगताच त्यांना आनंद झाला, पण या 1.25 महिन्याच्या मुदतीचा गुप्तार्थ काही त्यांना समजला नाही.
अखेर सेवकाला दीक्षा दिल्यानंतर बरोबर 2.5 महिने 11 दिवसांनी तो दिवस उगवला. भल्या पहाटे माईंना पैलतीरावरून साद ऐकू आला. एका लौकिक जीवनाचा शेवट आणि शाश्वत सुखाचा प्रारंभ. एका जीवनाचा अंत आणि अनंताच्या वाटचालीचा प्रारंभ. श्री गोरक्ष जतींना मनोमन वंदन करून माईंनी म्हटलं, नाथा, येण्याची तयारी आहे म्हणाल त्या क्षणी. तो दिवस पौष शुद्ध एकादशीचा होता. प्रातःकाल होताच माई स्वतः उठून उभ्या राहिल्या. पुढे आलेल्या व्यक्तींना त्यांनी बजावला, आता या देहाला स्पर्श करू नका. त्यांनी प्रातर्विधी स्वतःच उरकले. सेवकाची सेवासुद्धा त्यांनी घेतलेली. सेवक जाणून होता, पण यत्किंचितही दुःख होऊ न देण्याची त्याला ताकीद होती. सकाळ झाली. पिवळी धम्मक उन्हे अंगणात उतरली. माईंनी स्नानासाठी पाणी मागवलं आणि आपल्या अंगावर तांब्या पाणी सर्वांनी घालावं असं सांगितलं. स्नान झालं. स्वतःचं अंग स्वतःच पुसलं. भस्म धारण केलं. नवीन कोर वस्त्र परिधान केलं आणि सेवकाला पूजा कर अशी आज्ञा केली. सेवकानं मनोभावे पूजा केली. माईंनी थोडा फलाहार केला. दिवसभर दर्शनासाठी आलेल्या सर्वांना दर्शन दिलं आणि रात्री भजन आरती करून अखंड नामस्मरण करीत राहा अशी आज्ञा सेवकाला दिली. माई अंथरुणावर पडलेल्या होत्या. त्यांनी आपले नेत्र झाकून घेतले होते. उशाशी दिवा जळत होता. बहीण भावंडांची जोडी उशा पायथ्याला बसून होती. अखंड नामस्मरण सुरू होतं. मध्यरात्र उलटून गेली आणि माई अंथरुणावर उठून बसल्या. बहीण भावंडांनी एकमेकांकडे फक्त पाहिलं. डाव्या हातानं उजव्या हाताची नाडी तपाशीत म्हणाल्या, दीनानाथ माऊली, हा देह मुक्त करणार ना, मग उशीर का बरं करता. प्रत्यक्ष गोरक्षनाथांशी चाललेला तो सुखसंवाद मध्येच तोडण्याचं धाडस त्या बहीण भावंडांना झालं नाही. पुन्हा त्या अंथरुणावर आडव्या झाल्या. त्यांनी डोळे मिटले. त्यांना गाढ निद्रा लागली. निद्रेतही अखंड जप सुरू होता. ओम दीनानाथ गुरु माऊली, ओम दीनानाथ गुरु माऊली. अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आवाजात तोच आवाज हळूहळू मंद 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 होत गेला आणि आकाशातून खळ्ळकन तुटलेल्या एका ताऱ्यानं एक कटुसत्य सेवकाच्या दृष्टीला दाखवून दिलं. माईंचं, जोगर विठामाईंचं महानिर्वाण झालं. सगळं मुखेड गाव आणि ती कोर्हाळे नगरी शोकसागरात बुडून गेली. महान धैर्यवान, चारित्र्य संपन्न आणि निस्पृह अशा जोगन विठामाईंची जीवनयात्रा संपली. जीवाचं सोनं झालं आणि आत्मा तारा तुटला तेव्हाच तो गोरक्ष चरणी विलीन झाला होता. हरिओम तत्सत. निर्वाण काळ पौष शुद्ध 13 शके 1863 बुधवार, इंग्रजी दिनांक 31 डिसेंबर 1941. ओम दीनानाथ गुरु माऊली, ओम दीनानाथ गुरु माऊली, ओम दीनानाथ.